फॉरेन्सिक्स बघितलं, आता आपल्याला काय बघायचं आहे, नेटवर्कवरचं फॉरेन्सिक्स. नेटवर्क फॉरेन्सिक्स सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जो पण डेटा तुमच्या लोकल सिस्टीम वरून तुमच्या ISP च्या बाहेर जाणार आहे, तो इंटरनेटला कनेक्ट होणार आहे असा डेटा, किंवा तुमच्या सिस्टीम वरून लॅन पोर्ट वायफाय पोर्ट थ्रू दुसरीकडे जो सेंड अँड रिसीव्ह होणार आहे तो डेटा कॅप्चर करणं, ॲनालिसिस करणं, याला आपण नेटवर्क फॉरेन्सिक्स म्हणतो. सो नेटवर्क फॉरेन्सिक्स साठी फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे आहे ते वर्ल्ड नंबर 1 प्रोटोकॉल ॲनालायझर म्हणून वायरशार्क नावाचं सॉफ्टवेअर कन्सिडर आहे. हे सॉफ्टवेअर तुमच्या वेगवेगळ्या OS ला पण सपोर्ट होतं. बेसिकली आपण असेच ॲप्लिकेशन बघतोय की जे वेगवेगळ्या OS मध्ये इन्स्टॉल होऊन वर्क करता येतील अशा टाइप मध्ये, आणि जे तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला ट्रेनिंग देताना यूज करू शकता. सो हे वायरशार्क सॉफ्टवेअरचा युजर इंटरफेस आहे. या इंटरफेस मध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे की इथे नंबर्स आहेत. सो हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स हे काउंट करून दाखवतात की जो डेटा आपण कॉम्प्युटरचं इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर, हे सॉफ्टवेअर ऑन केल्यानंतर पहिला बाईट कुठला होता, पहिला प्रोटोकॉल कुठला सेंड झालाय आणि कुठला त्याला रिस्पॉन्स आलाय, कुठून डेटा सेंड अँड रिसीव्ह होतोय, त्याचं काउंटिंग आपल्याला या मध्ये दिसतं. त्याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो तिथे जो दिसतोय तो टायमिंग दिसतोय. ते मायक्रो सेकंद, मिली सेकंद मध्ये काय टायमिंगनी कम्युनिकेशन चालू आहे ते दिसतं. थर्ड रो जी आहे त्या थर्ड रो मध्ये कुठला सोर्स आहे तो आपल्याला दिसतोय. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन काय आहे ते आपण तिथून आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा माणूस ब व्यक्तीशी बोलत होता, सो नेक्स्ट प्रोटोकॉल काय असू शकतो, जर त्यांचं कम्युनिकेशन झालं असेल तर ब माणूस माणसाशी बोलतोय म्हणजे तो रिस्पॉन्स देतोय. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे दिसते. ती कुठल्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून होते ती सगळी डिटेल्स आपल्याला इथे लक्षात येतात, कुठल्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून आहे. एकाच वेळेला एकच सिस्टीम वेगवेगळ्या कुठल्या प्रोटोकॉल सोबत कम्युनिकेशन होते. म्हणजे जेव्हा तुमचा सिस्टीम चालू असते तेव्हा बॅकग्राऊंडला काही पॅकेट सेंड अँड रिसीव्ह होतात. कधी विंडोज अपडेट होत असतं, कधी वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स अपडेट होत असतात. तर काय ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी होतीये ती आपल्याला तिथून लक्षात येते. कुठल्याही प्रकारचं स्पायवेअर असेल किंवा एखाद्या हॅकिंगचं टूल असेल ते इन्स्टॉल झालंय PC मध्ये आणि ते आपल्याला माहिती नाहीये आणि सर्व्हिलन्स होतोय, तर आपण या टूलच्या माध्यमातून ते आयडेंटिफाय करू शकतो. कारण हे काय आहे, प्रोटोकॉल ॲनालायझर. याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की जे ठराविक पोर्ट आहेत ते पोर्ट सोडून जो इतर डेटा आहे, जो व्हर्च्युअल पोर्ट्स थ्रू सेंड अँड रिसीव्ह होतोय तो आपल्याला इथे आरामात चेक करता येतो. आणि जर आपण हे सॉफ्टवेअर नीट शिकलो किंवा याचं सर्टिफिकेशन जर केलं तर जो डेटा HTTPS चा आहे किंवा VoIP चा प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आपण स्वतः डिकोड करू शकतो. डिकोड म्हणजे काय, कुठल्या तरी अल्गोरिदमनी तो एन्कोड झालेला आहे तो डिकोड करताय. एवढा पार्ट लक्षात आला. सो आता हे कसं वर्क होतंय ते आपण इथे बघणार आहोत. हे सॉफ्टवेअर wireshark.com म्हणून आहे. तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन ते डाउनलोड करू शकता. तुमच्या स्वतःच्या सिस्टीमच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं हे कस्टमायझेशन तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये करू शकता. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर हे सॉफ्टवेअर इथे मी स्टार्ट केलंय. हे स्टार्ट केल्यानंतर सर्वप्रथम मी युजर इंटरफेस जो आहे तो सिलेक्ट केलाय आणि या इंटरफेसला इथे लक्षात येईल की पॅकेट्स कुठल्या नेटवर्कवरून सेंड अँड रिसीव्ह होत आहेत. सो ज्या ठिकाणून पॅकेट सेंड अँड रिसीव्ह होत आहेत ते आपण इथे ऑन केलेलं आहे आणि ते ऑन केल्यानंतर त्या NIC मधून त्या फिजिकल ऍड्रेस वरून जो डेटा सेंड अँड रिसीव्ह होणार आहे तो जो डेटा सेंड अँड रिसीव्ह होतोय
तो आपण इथून आयडेंटिफाय करू शकतो. सो ही एक वेबसाईट ओपन केली आहे. या वेबसाईटच्या वरती तुम्हाला इथे बघायचं आहे, मी जेव्हा टाईप करतो तेव्हा इथे अँटी कीलॉगर इन्स्टॉल आहे. अँटी कीलॉगर म्हणजे काय की मी जे टाईप करणार ते तो कुठल्याही कीलॉगरला कॅप्चर नाही करू देते. सो मी लोकल सिस्टीम जी आहे ती सिक्युअर केली आहे. सो लोकल सिस्टीम सिक्युअर कशी केली आहे लक्षात आली आहे. अँटीव्हायरस असू शकतो, अँटीव्हायरस आणि मोबाईलची होते का मोबाईल. ओके. सो इथे तुम्हाला लक्षात येईल. ओके, फुल स्क्रीन आले. इकडे बघा, आपण एक वेबसाईट ओपन केली आहे. लोकल सिस्टीम जी आहे ती फायरवॉल अँटीव्हायरसनी सिक्युअर केली आहे आणि आपल्या सिस्टीम मध्ये तरीही कुठला स्पायवेअर आला, कीलॉगर आला तर त्याच्यापासून प्रोटेक्शन म्हणून अँटी कीलॉगर इन्स्टॉल केले. सो ते अँटी कीलॉगर मिळणार नाहीये. सो वेबसाईट ओपन केली आहे. इथे मी युजर नेम पासवर्ड जो आहे तो टाईप केलाय. सो सेफ सिक्युअर सिस्टीम आहे. जेव्हा टाईप करतोय तेव्हा अँटी कीलॉगरला दुसरी इन्फॉर्मेशन मिळते. सो स्पायवेअर प्रोटेक्शन आहे. इथे युजर नेम पासवर्ड जो आहे तो मी एंटर केलाय आणि युजर नेम पासवर्ड एंटर केल्यानंतर मी साइन इन केलंय. जो डेटा पोस्ट झालाय सर्व्हरला ऑथरायझेशन होणार आणि लॉग इन होणार. बरोबर आहे. मी काय केलं, एडिटला गेलो, पॅकेट्सला गेलो, पॅकेट्स मध्ये स्प्रिंग सिलेक्ट केलं, डेटा काय होता पोस्ट केला होता. सो पोस्ट लॉग इन, कुठलं पेज होतं लॉग इन आणि पॅकेट बाइट्स ओके. सो ऑटोमॅटिकली पोस्ट लॉग इन ला लाईन बेस्ड डेटा ऍड झाला होता. काय होता युजर नेम आणि काय होता पासवर्ड आणि काय बटन प्रेस केलं होतं. सो हा पार्ट लक्षात आला. सो तुम्ही तुमच्या इंटरनल लॅब मध्ये पण असं प्रॅक्टिकल्स करू शकता. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, सॉफ्टवेअर ऑन करायचं. मी जस्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. कन्सेप्ट तुमची क्लिअर हे जर झालं असेल तर तुम्हाला लगेच ते प्रॅक्टिकल कसं इम्प्लिमेंट करता येऊ शकेल हे लक्षात येईल. कन्सेप्ट, आता सिच्युएशन अशी आहे की सॉफ्टवेअर रन केलेलं आहे आणि एखादा सस्पिशियस युजर आहे. तो युजर कॉलेजचा MIS सर्व्हरला आपण हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलंय आणि MIS सर्व्हर वरती सगळ्या IPsचं, सगळ्या डिव्हाइसेसचं कॅप्चरिंग होत आहे. आणि हे कॅप्चर होत असताना तिथे एखाद्या मुलाने काहीतरी सस्पिशियस गोष्ट सर्च केली आहे. मग त्याचे फोटोज आले, व्हिडिओज आले, व्हिडिओ क्लिप्स आल्या, ऑडिओ क्लिप्स आल्या. पण तो सगळा डेटा कुठे स्टोअर असणार आहे? वायरशार्कला सेव्ह असणार आहे. वायरशार्कचं फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? सो तुम्ही तुमचा लॉग जसा सेव्ह करताय दर अर्धा तासाने, दर 20 मिनिटांनी किंवा अदरवाईज दर 15 MBच्या केबीच्या नंतर, तर जसं सेटिंग तुमचं आहे तसं आहे. पण ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर ते तुम्ही या बायनरी मधून काढू शकाल का? जसा मी आता युजर नेम पासवर्ड काढला तसा काढता येईल. कसं काढता येईल? सो सॉफ्टवेअर मध्ये काय असेल ती आपण गोष्ट थोडीशी वेगळी करूया. काय प्रॅक्टिकल आहे ते वेगळं करूया. पण कन्सेप्ट कसं असेल? बायनरी फॉर्मॅट मधला सगळा डेटा सेंड अँड रिसीव्ह होतोय. प्रोटोकॉल अॅनालायझर्स आहेत. सो डेटा सगळा आहे तो बायनरी मध्ये. सो कुठली फाईल सेंड झाली आणि कुठली फाईल रिसीव्ह झाली हे कसं आयडेंटिफाय करता येईल? नाही, सोर्स डेस्टिनेशन तर आपल्याकडे ऑलरेडी येत आहे, पण आपल्याला फाईल्स हव्यात. ओके, व्हेरी गुड. प्रोटोकॉल आहेत, पण त्या प्रोटोकॉल मधून स्पेसिफिकली फाईल कशी काढायची? जसं मी आता काढलं होतं, मी डेटा पोस्ट केला होता ना. ओके, सो इथे तुम्ही काय करू शकता, जो डेटा सेंड अँड रिसीव्ह झालेला आहे
त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करू शकता. डेटा एक्सपोर्ट केला. सो जो डेटा बायनरी मध्ये कलेक्ट झालेला आहे त्याच्यातून एक्सपोर्ट काय काय होऊ शकते. एक्सपोर्ट टेक्स्ट, व्हिडिओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स होऊ शकतात. सो त्या स्पेसिफिक युजरनी काय डेटा सर्च केला होता तो डेटा एक्सपोर्ट झाला. सो तो डेटा जो आहे तो आपण डायरेक्टली एव्हिडन्स म्हणून घेऊ शकतो, कारण तो डेटा तर आपण एडिट मॉडिफाय करू शकत नाहीये ना. सो नेटवर्क फॉरेन्सिक्सचा ऍज अ इन्व्हेस्टिगेशन साठी कसा यूज करता येतं आले लक्षात. सो तुम्हाला जर वायरशार्कची एखादी फाईल दिली तर त्याच्यातून तुम्ही हा रिकव्हर करू शकता डेटा. सो ती फाईल ओपन करायची, डेटा एक्सपोर्ट म्हणायचा, एक्सपोर्ट मध्ये कुठली सस्पिशियस फाईल आहे ती चेक करायची. आलं लक्षात. Okay, Wireshark run as an administrator. Step 1, step 2, application start. Step 3, select interface. Interface कुठला चालू आहे इथे Wi-Fi to start. So data capturing start झालं. बरोबर आहे. जसं इथे सांगितलं होतं नंबरिंग, टाइम स्टॅम्प, मायक्रोसेकंड, सोर्स काय, डेस्टिनेशन काय. ओके, लेंथ काय आहे आणि त्यांचं कोणाशी काय हँडसेट कसे होत आहेत, कोणाशी कम्युनिकेशन आहे, एचटीटीपीचं हेडर्स काय आहेत ते आपल्याला इथे दिसणं स्टार्ट झालंय. आता इथे काय करायचंय, आता मी ओपन केलंय, वेबसाईटला गेलो. सो ही वेबसाईट कशी आहे ती मी ऑपरेट करतोय. जशी वेबसाईट आहे ती ऑपरेट एका साइडला होतीये, पण बॅकएंडला ही वेबसाईट ऑपरेट होताना काय होतंय, तो डेटा सगळा वायरशार्क मध्ये कॅप्चर होतोय. बरोबर आहे. सो आपण तेच बघतोय इथे. इकडे बघा, इकडे आलो मी, अबाउट अस, गॅलरी. साधारणतः मी आपलं महानगर सिलेक्ट केलं. सो आपलं महानगर मध्ये हे इथे कंटेंट आहे. सो कंटेंट हा एक इमेज फाईल आहे. बरोबर. सो ही इमेज फाईल ओपन झाली आहे, ही दुसरी इमेज फाईल ओपन झाली आहे, तिसरी इमेज फाईल ओपन होतीये. आता थोडंसं तुम्हाला इथे बघायचंय, इमेज जेव्हा ब्लॅक कलरचा पार्ट दिसेल, लाईन येईल, तेव्हा डेटा कोलॅप्स झालाय. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट. आता मी परत थोडंसं चेंज करतो. आपल्याला इमेजेस जे आहेत ते दिसायला पाहिजे. सो इथे डेटा टीसीपी आयपी येतोय, सेगमेंट्स. छोट्या छोट्या इमेजेस येतील. ओके, जो पण डेटा येतोय, वेगवेगळ्या क्राइम केसेस आहेत, पण या इमेजेस लोड होत आहेत, तो डेटा इथे दिसतोय. आता ऍक्च्युअली आता मी काय करतो, आपलं एफडीपीचं जे पेज आहे ते ओपन करतो. IEEE FDP हे ओपन केलंय. इथे पण वेगवेगळे व्हिडिओज आहेत, पण याच्यामध्ये इथे एक ऑडिओ क्लिप आहे. ओके, ही ऑडिओ क्लिप मी प्ले केली आहे. बॅकग्राऊंडला प्ले होतीये, पण इथे लोड होताना दिसते. बरोबर. सो ही जेव्हा कंप्लीट होईल, इथली, तेव्हा ऑटोमॅटिकली काय होईल, या कॅप्चरिंग मध्ये ती कॅप्चर झालेली असणार आहे. बरोबर आहे. पण जवळ ती चालू आहे तवर ती फुल कॅप्चर नाही झालेली.
म्हणजे ओके ती अजून लोड व्हायची आहे. हे बघा इथे डेटा लॅप्स होतोय म्हणून तो ब्लॅक मध्ये आलाय. ओके ऍक्च्युली ही कंप्लीट झाली की लक्षात येईल आपल्याला. पण इन द मीन टाइम मी गुगललाही थोडं काहीतरी सर्च करतो. नाशिक इमेजेस सर्च केलं. सो डेटा लोड होतोय बरोबर. इमेजेस जे आहेत त्या छोट्याशा लोड होत आहेत तिथे फास्ट. या गुगलला झालेल्या आहेत. ओके लोड झाली आहे पूर्ण फाईल. ओके सो आता मी इथे काय करतो की इथे क्लोज केली. क्लोज केल्यानंतर फाईलला गेलो. एक्सपोर्ट ऑब्जेक्ट एसटीटीपी. आता इथे जे आहेत या इथे ऍक्च्युअल ज्या मीडिया फाईल्स आहेत त्या शो होतील. पण तो तुमचा जो नेटवर्कचा स्पीड आणि सिस्टीमचा जो आहे ते प्रॉपर सॉफ्टवेअर जे आहे ते सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. आत्ताचं जे आहे हे लेटेस्ट अपडेट नाही माझं, ओल्ड व्हर्जन आहे. तर त्यामुळे इथे होणार नाही ते. पण इथून तुम्ही डायरेक्टली असं फाइंड आउट करू शकता. परत एकदा बघतो मी एक्सपोर्ट. सो तुम्ही तुमच्या इथे ट्राय करून बघा. तुम्हाला तो जो डेटा आहे तो इझिली मिळू शकेल. ओके एक्सपोर्ट करून काय पोस्ट करायचं. एक्सपोर्ट तुम्ही म्हणाल ना तर तुम्हाला त्या एक्सपोर्टच्या सगळ्या फाईल्स एक्सटेन्शन मध्ये दिसतील. कारण आपण बायनरी फाईल चेक करत होतो. बायनरी मधून आपण स्पेसिफिक डेटा काढला. पण एक्सपोर्ट जेव्हा म्हणतो तेव्हा त्या रीडेबल फाईल्स दिसणार ना लगेच. सो आपण स्पेसिफिक आयपी जर टाकला तर त्या आयपीचा काय डेटा एक्सपोर्ट झालाय, सेंड अँड रिसीव्ह झालाय तो लक्षात येईल. आता काही आपण केसेस बघूया. एक सेकंड आहे वाटतं इथे. कशा टाइप मध्ये अटॅक होतात ते तुम्हाला इथे लक्षात येईल. इथे बघा एंटी किलॉगर मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलाय. युजर नेम पासवर्ड राईट क्लिक जर तुम्ही केलं तर तिथे इन्स्पेक्ट एलिमेंट असतं आणि इन्स्पेक्ट एलिमेंट वरून तुम्हाला तुमचा जो लोकल एरियामध्ये पासवर्ड स्टोअर आहे तो मिळू शकतो. सो आपण एक मेथड बघितली नेटवर्क वरून युजर नेम पासवर्ड कसा कॅप्चर होऊ शकतो. दुसरा नेटवर्क वरून जो डेटा सेंड अँड रिसीव्ह होतोय तो एक्सपोर्ट करून होऊ शकतो. थर्ड पार्ट बघितलंय सिस्टीम सेफ सिक्युअर असेल आणि कॅचे मध्ये जर युजर पासवर्ड असेल तर तो कशा प्रकारे होतो. सो कॅचे मध्ये ऑन फील्ड आपण कॅप्चर कसं करायचं ते बघितलंय. सो एचटीटीपी एस साइट्स वरतीच आपण ट्राय करतोय.
विन ऑडिट काय आहे? सिस्टीम ऑडिट आपण कसं करू शकतो? सॉफ्टवेअर तुम्हाला दिलंय, तुम्ही ऑलरेडी वेबसाईट वरून पण डाउनलोड करू शकता. मी आता काही केसेस दाखवतो. ही एक इथलीच केस आहे. कोणी टायटल वाचेल याचं? सेन्सिटिव्ह काहीतरी कंटेंट. 18 वर्षापर्यंत लहान मूल असेल तर त्याला कुठे ठेवलं जातं? म्हणजे आई वडील नाही येतं, अनाथ आश्रमात. पण 18 वर्षानंतर त्या मुलाचं किंवा मुलीचं काय होतं किती जणांना माहिती आहे? सगळ्याच वाईट गोष्टी होतात, सगळ्यात चांगल्या गोष्टी होतात असंही नाही, बरोबर. पण एखादा युट्यूबर, आपण युट्यूबर मगाशी बघितलं काय करू शकतो, बरोबर. सेम या इथेही आपल्याला हेच बघायचंय की एक युट्यूबर काय करू शकतो. इथे यांनी काय सांगितलंय टायटल की लग्नासाठी तुम्हाला फुकट मुलगी मिळेल. ओके. आणि तुम्हाला खोटं वाटेल की याचं चॅनल आहे आणि कशा टाइप मध्ये रिअल टाइमच्या केसेस असतात ते तुम्हाला लक्षात येतील. मॅरेज प्रोफाईल 71,000 सबस्क्रायबर आहेत. टायटल्स बघा. या मुलींना माहिती आहे त्यांचे फोटोज कुठे आहेत, ते अपलोड झालेत ते. सो अशा टाइपचे कंटेंट्स सोशल मीडियावरती इझिली अपलोड होतात. सो अशा टाइपचे फोटोज व्हिडिओ जर व्हायरल होत असतील किंवा झाले असतील तर काय करता येऊ शकेल? ते एडिट मॉडिफाय असतील तर इमेज फॉरेन्सिक्स वगैरे आपण आधी बघितलंय. हे सगळे इमेजेस बघितलं तर ते टॅम्पर्स आहेत लक्षात येऊ शकतात, कुठून तरी उचललाय तो लक्षात येऊ शकतो. सो हा एखादा फोटो कुठून उचललाय किंवा हा सगळीकडे व्हायरल होतोय हा कुठून लक्षात येईल आपल्याला? गुगल सर्च एक पार्ट आहे, दुसरं टायनी आईज म्हणून आहे. तिथे तुम्ही इमेज अपलोड करू शकता आणि रिव्हर्स इमेज जी आहे ती पब्लिश करू शकता. सो युट्यूबरचं मेन काम काय आहे की त्याला त्याचं स्वतःचं चॅनल जे आहे ते ग्रोथ करायचं, बरोबर. सो तो चॅनल ग्रोथ करण्यासाठी इंटरनेट वरती असलेल्या माहितीचा गैरवापर करू शकतो. एखादा अनाथ आश्रम आहे तर त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळ्या सिटीतल्या अनाथ आश्रमाचा एक एक व्हिडिओ केला, पूर्ण रंजक अशी आंबट शौकीन माहिती टाकली पहिल्यांदा, म्हणजे तोच बडबड करत होता. आणि नंतर हवी असल्यास पुढील फोन नंबरवरती फोन करा, पुढील फोन नंबर फक्त काय जो असेल तो त्यांनी सांगितलं. ऍक्च्युली काय झालं असेल, अनाथ आश्रम जो होता तिथे कंटिन्यू फोन यायला सुरू झाले, तुमच्याकडे अशी मुलगी आहे का, अशी आहे का, ऑल ओव्हर इंडियातून सुरू झालं. कारण युट्यूबचा व्हिडिओ होता आणि त्याचे चॅनल्सचे सबस्क्रायबर आहेत ते बघत बसतात. ओके. सो कोण काय इंटेन्शननी काय करेल सांगता येत नाही. सो ऍज अ सिक्युरिटी एक्सपर्ट्स तुम्ही काय करू शकता, किंवा आयटी कॉम्प्युटरचे आहात, बऱ्याच जणांचं स्वतः तुम्ही वेबसाईट ऑपरेटर कॉलेजची वगैरे करत असणार, ऑर्गनायझेशनची करता, तर तुमचा सीव्ही अपलोड असतो. त्या सीव्ही मध्ये तुमचा ईमेल नंबर असतो, मोबाईल नंबर असतो. ओके. इन केस असेल आणि तोच मोबाईल नंबर तुमचा गुगल पे किंवा फोन पेचा असेल तर लक्षात येऊ शकते. दुसरं ईमेल ऍड्रेस असेल तर तोच ईमेल ऍड्रेसनी तुम्हाला डायरेक्ट ईमेल्स पाठवले जाऊ शकतात. तुमचा ईमेल ऍड्रेस
ज्या नावाचा आहे त्याच नावाचा बनावट स्पूफिंग फेक ईमेल तयार केला जाऊ शकतो. बनावट तिसरा फेक ईमेल सेंड केला जाऊ शकतो तुमच्या नावाने कोणाला तरी स्टुडंट्सला की तुझा प्रोजेक्ट रिपोर्ट मला पाठव. तो त्याचाच कॉम्पिटिटर असू शकतो कोणीतरी. सो प्रोजेक्ट लीक्स होऊ शकतात. किंवा प्रिन्सिपलच्या नावाने टीचर्सला मेसेज पाठवला जाऊ शकतो उद्या नाशिकमध्ये पाऊस झालाय त्यामुळे उद्या कॉलेज होणार नाहीये. हे आपण इंटरनल डिसिजन घेतलाय. सो सोशल मीडियावरती किंवा सॉरी साईटवरती काय इन्फॉर्मेशन टाकली आहे त्यावरती ही माहिती पाहिजे. पण तुमच्या वेबसाईटवरती काय आणि कशी माहिती पाहिजे किंवा कशा टाईपचा फॉर्म पाहिजे. तर सर्वात सोपं तुमच्या वेबसाईटवरती फॉर्म जो आहे आय थिंक माझ्याला कॉन्टॅक्ट असंच मी ठेवलेलं नाहीये. डायरेक्टली मी काय ठेवलंय कनेक्ट व्हायचंय तर फेसबुकला वा नाहीतर व्हॉट्सअपला वा किंवा अजून पण एक असेल डायरेक्टली तुम्ही बटनाला क्लिक केलं. मी जस्ट तुम्हाला डेमो दाखवतो. ज्याच्याशी कम्युनिकेट करायचं आहे. आता समजा हा माझा वेबसाईटचा फॉर्म आहे. इथे आला तर तुम्ही कॉल नाऊला जेव्हा क्लिक करतात ही मोबाईल वेबसाईट जो ओपन केलेली असेल कॉल नाऊला जर प्रेस केलं तर डायरेक्ट तो तुमच्या मोबाईलवरून त्या नंबरलाच कनेक्ट होतो. किंवा सेकंड ऑप्शन ॲज अ वेब डेव्हलपर्स तुमच्याकडे हे पाहिजे इथे फॉर्मची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर स्पेसिफिकली त्या युजरच्या ईमेलला ईमेल गेला पाहिजे. ओके. फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म इथे फिलअप करा त्या टीचरला मेल जाईल. म्हणजे ॲज अ कॉलेज ॲडमिन कोणाच्या संदर्भात कुठल्या टीचरशी काय बोलतंय किंवा कशाच्या संदर्भात रिक्वेस्ट आलेली आहे हे ते मॉनिटर करू शकतात की जेणेकरून त्या फॅकल्टीचे डायरेक्टली मिसयूज पण होणार नाही पण त्यांना डायरेक्टली कम्युनिकेट पण करता येईल. सो या दोन सर्वात इम्पॉर्टंट पार्ट्स होते. वेब साईट जेव्हा डेव्हलप केलेली असते किंवा होत असते तेव्हा नाही ठेवायचं. सेम नाही होणार. तन्मय tsdixit@gmail.com आहे तर tsdixit@gmail.com होऊ शकतं. tsdikshit@gmail.com होऊ शकतं. पण t.s dixit पण होऊ शकतं ना. सो रीडेबल किंवा एक सेकंड tsdixit@yahoo.com पण होऊ शकतं. बरोबर. सो तुमचा ईमेल म्हणजे मी जे प्रेफर करतो ती या टाईपची आहे सिक्युरिटी की माझा मेल मला द्यायची गरज नाही. मी वेबसाईटवरतीच दिले पॅनल त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे तो त्यांना करतात. आणि माझी वेबसाईट क्लाउड बेस असल्यामुळे तिथे कोणी फॉर्म भरला किंवा तर लगेच मला मेसेज येतो. सो माझ्या वेबसाईटला कोण आहे याचं ऑथरायझेशन मला लगेच कळतं. सो अशा टाईपमध्ये जर तुम्ही करून ठेवलं तर तुमचा लॉग पण जो आहे तो इझिली मेंटेन होऊ शकतो. सो आता आपण एखादं बघूया की व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसं सिक्युअर कम्युनिकेशन करता येतं. चेक करायचं. ओके. व्हॉट्सअप मी काय सांगितलंय की आपल्या सगळ्यांचं कम्युनिकेशन जे आहे ते एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे. व्हॉट्सअपने सांगितलं आपण ऐकलं आणि आपण वापरायला लागलो. बरोबर. व्हॉट्सअपने सांगितलं हे एन्क्रिप्शन कसं सिक्युअर आहे हे याची आयडिया कोणाला किंवा रिअल टाइम मध्ये आपला डिजिटल फॉरेन्सिक्सचा सब्जेक्ट असल्यामुळे जर क्राईम झालं तर फुटप्रिंट आवश्यक आहे. तर फुटप्रिंट्स आपल्याला कसे मिळू शकतात आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीजला. आपल्याला नाही गव्हर्नमेंट एजन्सीजला. LEA म्हणजे माहिती आहे कोणाला एलिची एक टीम असते. बस रिक्वेस्ट दिली टाकून इथून तुमची इन्फॉर्मेशन मिळणार. बाय ऑथराइज तुम्हाला जावं लागणार. तुम्ही नाही करणार डिपार्टमेंट करणार. मग
कुठल्या डिपार्टमेंट असू शकतात, सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट, CID, CBI, रॉ, इंटेलिजन्स ब्युरो, DRDO, असे ज्यांना ऑथॉरिटी दिलेले आहेत त्यांनी इथे रिक्वेस्ट टाकली तर काय सस्पिशियस ऍक्टिव्हिटी आहे त्यांना इन्फॉर्मेशन मिळणार, बरोबर आहे. पण आपण आपलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसं सिक्युअर वर्क करू शकतो, तर सर्वात सोपं बघा, याच्यामध्ये हे आपण प्रॅक्टिकल इथे इन हाऊसच करणार आहोत. इंटरनेट चालू नसेल तरी हे प्रॅक्टिकल होईल आपलं. त्याच्यासाठी काय करा, व्हॉट्सअप ओपन करा. तुमच्या शेजारी बसलेला जो पण तुमचा फ्रेंड आहे, कलिग आहे, त्याचं नाव येईल असं त्या युजर वरती क्लिक करा. ओके, नाव आलंय त्या युजरचं, त्या युजर वरती क्लिक करा. त्या युजरचे डिटेल्स मिळतील. आले डिटेल. आता ते डिटेल्स नंतर त्याच्यात थोडंसं खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला तिथे इन्क्रिप्शन दिसतंय. इन्क्रिप्शनला क्लिक केलं, बारकोड दिसतोय. हा बारकोड तुम्ही फक्त तुमच्याच ज्याचं नाव ओपन आहे त्याच्या सोबतच स्कॅन करू शकता आणि जेव्हा तो स्कॅन होईल तेव्हा तुमचं एंड टू एंड इन्क्रिप्शन अनेबल होईल. पण जर तुम्ही व्हॉट्सअप वेब स्कॅन केलं तर तुमचा मोबाईल दुसरा ऑपरेट करेल. फरक लक्षात आलाय? ओके. पण आता मला काय करायचंय, मला माझा जो डेटा आहे, मला जे तुमच्यासोबत कम्युनिकेट करायचंय हे सेफ आणि सिक्युअर कम्युनिकेट करायचंय. सो डेटा मला माझ्या स्वतःच्या सर्व्हरवरती पाहिजे. तर मी असं काय टेक्निक यूज करू शकेल की जो डेटा मला कम्युनिकेट करायचा आहे तो माझ्या सर्व्हरवरती राहील. जरी कुठल्या इतर सर्व्हरला कळालं तरी तो टेम्पररी पिरियडसाठी त्यांना लक्षात येईल की कुठल्या प्लॅटफॉर्म थ्रू केलंय. ओके. सो कशा प्रकारचे टूल ऍज अ रिसर्च म्हणून तयार होऊ शकतात याचे एक लाईव्ह डेमो बघूया आपण. सिक्युअर मेसेज एंजल म्हणून हे टूल आहे. इथे बघा, याचा आपण डेमो बघतोय. हा डेमो तुम्ही पण हा प्रॅक्टिकली करून बघू शकता. मी याचा ऍक्सेस ठेवला आहे. इथे मी इन्फॉर्मेशन ऍड केली आणि सी लाईव्ह डेमो वरती क्लिक केलं. सो इथे बघा, डोमेन नेम जे आहे, हे डोमेन काय आहे, tanmay.proच आहे. ओके. हे वेबसाइट, हे टूल बघा, इन्क्रिप्शन डिक्रिप्शन सारखं टूल नाहीये. डेटा इन्क्रिप्ट डिक्रिप्ट होत नाहीये, पण डेटा जो आहे तो सिक्युअर कम्युनिकेशन साठी वापरला जातोय, जे हे टूल तयार केलेलं आहे. आता हे जे टूल आहे, इथे कोणाला तरी थोडी तरी रेंज आहे का? ओके. हा ठीक आहे. तुम्ही मग वायफाय असेल आणि जर तुम्ही सगळेजण कनेक्ट होत असाल तर कनेक्ट व्हा, आपल्याला लगेच प्रॅक्टिकल चेक करता येईल. आहेत ना? ओके, ग्रेट. आता मी काय करतो, इथे माझे व्हॉट्सअप लागेल ना. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी एक लिंक पाठवतो. नाही, बारकोड तुम्ही क्लिक केल्यानंतर बारकोड दिसेल. तो बारकोड फक्त त्याच व्यक्तीसोबत स्कॅन होईल, म्हणजे ते एंड टू एंड इन्क्रिप्शन अनेबल. हो, पण तुम्ही मॅडमशी स्कॅन करायला गेले तर होणार नाही. पण हे
कुठलं होतं, इन्क्रिप्शन वालं सेटिंग होतं. जर तुम्ही व्हॉट्सअप वेब वालं केलं तर तुमचा मोबाईल तिकडे दिसायला लागेल. सर पण मग जर इन्क्रिप्शन आपण नाही केली वेब सेटिंग मधनं तर तो प्लेन टेक्स्ट मध्येच ट्रान्सफर होईल. तुमचं व्हॉट्सअप अपडेट झालेलं नसेल तर डिकोड होऊ शकतो. बरोबर. ऑलरेडी बऱ्याच जणांचं झालेलं असतं, नसेल झालं तर तुम्ही करून घ्या. सो तुमचं मेजरली कोणाशी कम्युनिकेशन होते जास्त ते तुम्हाला माहिती आहे. 10 माणसं असतील जास्तीत जास्त, तर त्या 10 माणसांशी स्कॅन करून घ्या ना. बरोबर. 100% माहिती नाही, पण समजा केस झाली तर एलईए डिकोड करू शकते. मेजर चान्सेस आहे. मी तुम्हाला पोर्टल पण दाखवलं. इतर मेसेज पण इतर नाही, फक्त ते दोघांमधलेच दिसतात. हां, सगळे सगळे इन्क्रिप्शन आपले ओके. इकडे बघा, पण तू आपण यांच्याशी बोलतो यांचं हे बघा इकडे मी काय केलंय, स्कॅन केला. मग आपल्या दोघांमधलं दिसणार. विनर असा मी मेसेज टाईप केलाय. ओके. मी हे टूल तुम्हाला सगळ्यांना अशासाठी दाखवतोय की असा एक प्रोजेक्ट तयार होऊ शकतो की जो इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन्सला सेल आउट केला जाऊ शकतो. त्या दृष्टीने सांगतोय. क्रिएट सिक्रेट. इथे एन्कोड झालंय का नाही झालंय हे माहिती नाहीये. कॉपी URL, आणि ही जी URL आहे ती आपली आय थिंक IEEE ग्रुप मध्ये मी पेस्ट केली. आता ही URL ओपन करता कोणी, आपल्याच ग्रुप पैकी पटकन एकानेच ओपन करा कोणीतरी. ओके, अजून झालेली नाही आहे. प्लीज आली. ओके, ज्यांना आली त्यांनी पटकन ओपन करा आणि ओपन झाल्यानंतर दाखवा. झालं ओपन? ओके, करा. तुम्हाला दिसला मेसेज? तुम्हाला दिसला? ओके, कोणाला तो सिक्रेट मेसेज विनर दिसला? दिसला तुम्हाला? सो काय म्हणत होतं ना, ठोंबरे मॅडमनी सर्वात पहिल्यांदा मेसेज ओपन केलाय. त्याच्यानंतर काही मायक्रो सेकंदनी इतरांनी ओपन केलाय. पण काय झालं, मॅडमना जो सिक्रेट मेसेज होता तो लक्षात आलाय, इतर कोणालाही लक्षात आला नाही. सो प्रोग्राम कसा असू शकतो लक्षात आलाय? हा आमच्या अंडर डेव्हलप केलेला आहे. सो स्पेसिफिकली युजरला सिक्रेट मेसेज पाठवायचा असेल तर तो आपण पाठवू शकतो, आणि हा फक्त वन टाइम असू शकतो. एक्झाम्पल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युजर नेम, पासवर्ड, टेम्पररी गोष्टी जर पाठवायच्या असतील तर त्या टेक्स्ट मध्ये पाठवल्या जातात. आणि हाच आता झाल्यानंतर आपण इथे चेक करूया. हीच लिंक मी ओपन करतो. ऑलरेडी ओपन. सो व्हॉट्सअपची टीमला समजा सांगितलं की हा काहीतरी सस्पिशियस मेसेज आहे, हा आम्हाला चेक करायचा आहे. सो व्हॉट्सअपची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल तर ती हे डिकोड करू शकते का? व्हॉट्सअप काय सांगेल, मेसेज कोणी पाठवला होता, किती जणांनी रीड केला, आतलं कंटेंट कोणाकडे आहे, सर्व्हर कोणाचा आहे, व्हॉट्सअपचा आहे का माझा आहे? ओके. सो अशा टाइपचे टूल्स आपण तयार करू शकतो ज्या कितीही सिक्रेट एजन्सीज असतील तरी आपण वर्क करू शकतो. आलं लक्षात? अजून एक डेमो बघायचा आहे इंटरेस्टिंग. आता मी एक मेसेज पाठवतो.
आता मी काय करतो, मी एक मेसेज काम नाही. आपल्या परत एकदा ग्रुपला पाठवतो. ओके, आलाय मेसेज कोणाला? ओके, आताचा मी मेसेज पाठवलाय तो पण बघा. एक मिनिट. नाही येईल. हां ॲक्च्युली कनेक्ट केलंय पण झालं नाही वाटतं. काय रिफ्रेश करून येत नाही. हा मोबाईल बाहेर नाही. नेट कनेक्ट होईल. आता तुम्हाला जो मी मेसेज पाठवलाय, वायफाय कनेक्ट हां तुमचं वायफाय नव्हतं कनेक्ट. हां नव्हतं, मी तिथून पाठवला तो आला पीसीवरून. तुम्हाला एक मेसेज येईल, तो कोण रीड करू शकते का बघा. सो अशा टाईपचे जे आहेत ना, ते इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत की आपण ते डेव्हलप करू शकतो. प्रत्येक एक्स व्हॅल्यू, ॲक्सिस व्हॅल्यू जे आहेत ते, आणि जो मेन प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती सिंक्रोनाइज कम्युनिकेशन. आलाय? नाही. टिक मार्क्स आले तिथे. एखादा पर्सन आहे, नाही याचा यूज कुठे जास्त केला जाऊ शकतो की एखादा ईमेल ॲड्रेस आहे आणि तो ईमेल ॲड्रेस सीईओचा आहे आणि त्याला शंका आहे की माझा आयडी कोणीतरी कॉम्प्रोमाइज करतं. सो त्यावेळेला त्यांनी ओपन न करता जर कोणी ओपन केला तर आपण ज्यांनी ओपन केलाय त्याचा आयपी ॲड्रेस फाइंड आउट करू शकतो. आम्हाला काहीच नाही आलं. ओके आले. हा इथे ऍक्च्युली वाचता येत नाहीये. ओके, आता तुमच्यापैकी कोणी हा सांगू शकतं, एक तर व्हॉट्सअपला फक्त टेक्स्ट येतं, हे नॉर्मल टेक्स्ट आहे का? सो व्हॉट्सअपचा हा बग आहे का? नाही. मी एक त्याच्यामध्ये असं इन्फॉर्मेशन पेस्ट केली आहे की जी व्हॉट्सअपने ऍक्सेप्ट केली आहे. पण हा मेसेज आहे, हा मेसेज तुम्ही डिकोड करू शकता का? तर तुम्हाला त्याचा डिकोडर माहिती पाहिजे, बरोबर? सो तुम्हाला मी सांगतो, याचं आपल्याला प्रॅक्टिकल करायचंय. याचं प्रॅक्टिकल करण्यासाठी हा मेसेज काय आहे हा मी तुम्हाला वाचवून दाखवतो. ओके, कुठली लँग्वेज आहे ही? म्युझिक आहे का? जर म्युझिक आहे तर ते वाचतं का म्युझिक? मग तुम्हाला वाजलं असतं ना. मॉर्स कोड कोण म्हणाला? ओके, सो हे काय मॉर्स कोड आहे, बरोबर? सो तुम्ही तुमचं कम्युनिकेशन करण्यासाठी मॉर्स कोड जर यूज केला तर
तुम्ही असं सिक्रेट कम्युनिकेशन जे आहे ते करू शकता. आलं लक्षात? जेणेकरून हे जे डिकोड करायचं असेल तर व्हॉट्सअप काय करू शकतो? व्हॉट्सअपला काय माहितीये? मोर्स कोड. सो हाच तुम्ही ऍप मध्ये घातला कुठलाही कॉपी करून तर तो मेसेज काय होता? तन्मय एस दीक्षित. ओके. पूर्वीच्या काळामध्ये SMS यायचा बरोबर. SMS चा मेसेज वाजायचा तो काय होता? हे बघा दाखवतो मी तुम्हाला. SMS. बरोबर. सो हा SMS होता जो आपल्याला टोन माहिती होता पण ऍक्च्युअली तो काय होता? सिग्नल्स होते. पूर्वी जे सिग्नल्स कम्युनिकेट करत होते ते सिग्नल्स इथे. सो सिग्नल वाले इन्क्रिप्शन असेल तर इझिली आपण ते डिकोड करू शकतो. हेक्स व्हॅल्यू माहिती आहे तसंच ते कुठल्याही मॉर्स कोड मध्ये घातलं तर ते डिकोड होऊ शकतं. पण आधीच जे तयार केलेलं होतं ते होतं का तसं? नाही. तर ते वन टाइम मेसेज होतं. मग बरेच जण काय म्हणतील की आम्ही व्हॉट्सअप वरती पण वन टाइम मेसेज पाठवू शकतो. माहिती आहे सगळ्यांना? पण ते वन टाइम मेसेज डिकोड करता येऊ शकते कोणाला? व्हॉट्सअपला येते ना करता. सो तुम्ही अशा टाइप मधले जो पार्ट आहे तो एक पार्ट करू शकता. दुसरं मी अजून एक टूल दाखवतो. तो कालचा छोटा मुलगा नाही आहे ना? काल एक छोटा मुलगा आला होता. ओके. सो इकडे बघा हे टूल आहे. जसं मी मगाशी सांगितलं होतं AI/ML च्या मध्ये. सो हे स्टार्ट झाले आणि बरोबर हा फेस आयडेंटिफाय करेल जो कॅमेराच्या पुढचा येतो. हा लिंक लागतो. यासाठी ओके. ओके. हा आता ऍक्च्युअली झालेला नाहीये पण या टाइप मध्ये ओके. कारण याच्यामध्ये काय ना ऍक्च्युअली डेटा सेव्ह नाहीये. तो जस्ट चेक करतो. सो अशा टाइप मध्ये तयार होऊ शकतात. अजून एक तुम्हाला दाखवतो. हे जे सगळे टूल्स आहेत ना हे सगळे सायबर संस्था कशा टाइप मध्ये आहेत आणि सिक्युरिटीच्या संदर्भात कसे अपॉर्च्युनिटीज होऊ शकतात. सर्वात सोपं हे एक टूल असं आहे. या तिन्ही टूल मध्ये बघा एक पोर्टल आहे की ज्या पोर्टलला पहिलं जे आहे ते ओपन आहे. ईमेल हेडर एनालिसिस केस ओपन आहे. आपल्याला कुठलाही युजर नेम पासवर्ड टाकायची गरज नाही पडली आहे. क्लिक केलं, ओपन केलं, डाउनलोड केलं, फाईल डाउनलोड झाली. ओके. दुसरा जो पार्ट आहे त्याला काय केलंय आपण पासवर्ड ठेवलाय. इथे काय आहे की पासवर्ड जेव्हा एंटर करू तेव्हा वर्क होईल. तिसरं जे काय आहे त्याला आपण क्रेडिट कार्ड सिंक्रोनाइज केलंय. सो आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्स बघितलेत बरोबर. तर याच्यात कसं केलंय ही कन्सेप्ट बघा. या वेबसाईटला असं सेटिंग दिलंय की जो फर्स्ट व्हिडिओ असेल तो बॅकग्राऊंडला दिसेल, डायरेक्ट प्ले होईल आणि YouTubeला तो बॅकग्राऊंडला असेल, अनलिस्टेड मध्ये असेल की जेणेकरून कोणाला दिसणार नाही. जो या पोर्टलला येईल त्याला तो फक्त व्हिडिओ दिसेल. त्याला इतर जर कंटेंट हवं असेल तर डायरेक्ट पे म्हणावं लागेल. आतापर्यंत बरेच प्रोग्राम्स तुम्ही बघितलेले असतील की
पासवर्ड वाला एक ऍक्सेस असू शकतो, एक क्रेडिट कार्ड वाला असू शकतो, एक ओपन असू शकतो, बरोबर. पण हा प्रोग्राम अशा टाइप मध्ये केलाय की जर मला हाच जो आहे तो डायरेक्ट मला शफल करायचा असेल तरी मी तो शफल करू शकतो इझिली. मला फक्त पासवर्ड ठेवायचा असेल तर मी फक्त पासवर्ड ठेवू शकतो. मला हा पेमेंट काढून फक्त तिथे ओपन टू ऑल ठेवायचे असेल तर मी ओपन टू ऑल ठेवू शकतो. सो अशा टाइपचे जे आहेत हे एक छोटेसे छान टूल्स इझिली डेव्हलप होऊ शकतात. सो करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे, कशा प्रकारे आहे, तुम्हाला आयडिया लक्षात आली आहे. मी काही तुम्हाला त्याच्यामधले रिअल टूल्स जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. याच्यातला काही बऱ्याच जणांनी मला इथे विचारलं होतं, त्यामुळे मी हा पार्ट देतो की कशा टाइप मध्ये याच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि काय रिस्क असतात. तर त्या रिस्क मध्ये तुम्हाला इथे लक्षात येतील. ओके, इंडस्ट्री जी आहे तिची ग्रोथ होतीये, पण त्या ग्रोथ मध्ये कुठे आणि कशा टाइप मध्ये लूपहोल्स आहेत हे जर माहिती नसेल आणि नाही लक्षात आलं तर इंडिव्हिज्युअल पर्सन किंवा ऑर्गनायझेशन ही सायबर ट्रॅप मध्ये येऊ शकते. ती कशा टाइप मध्ये येऊ शकते तर सर्वात मेन प्रोसेस जर तुम्ही बघितली तर ती कशी वर्क होते तर मार्केटिंग मधला प्रॉडक्ट प्राइस लोकेशन वाईज प्रॉडक्ट सेल आउट्स होतात. प्रमोशन फेसबुक युट्यूब थ्रू केलं जातं आणि तिथेच त्यांचे फिजिकल एव्हिडन्स आणि पीपल जे आहेत ते टार्गेट होत असतात. सो करंटली जर आपण या इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर सर्वात मेन इंडस्ट्री जी आहे डिजिटल इंडस्ट्रीमध्ये मेजर अर्निंग जे आहे ते कुठल्या टाइप मध्ये होते तर ॲफिलिएट मार्केटिंग ही जी इंडस्ट्री आहे तिच्या थ्रू होते. सो स्पेसिफिक एरियामध्ये आपण टार्गेट करून मार्केटिंग करून अर्निंग जे आहे ते केलं जाते. सो सर्वात मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या या 4 आहेत. आपल्याला इथे रिस्क बघायची आहे. ऍक्च्युली सायबर क्राईम कसं होतं आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे त्याच्यासाठी मी हा पार्ट तुम्हाला दाखवतोय. इथे जर तुम्ही बघितलं तर हे ऍप्लिकेशनची कॉस्ट जी आहे ती पर मंथ वरती आली. पहिले वर्षाचं होतं कॉपी, बरोबर. आता दर महिन्याची कॉपी आहे. इथे तुम्ही बघितलं तर 2394 ला एक सॉफ्टवेअर आहे ॲडॉबचं क्रिएटिव्ह सूट मिळतोय. पण तेच सॉफ्टवेअर जर तुम्ही ते सेल आउट केलं, रेफर केलं कोणाला आणि तुमच्या रेफरन्सनी जर कोणी विकत घेतलं तर तुम्हाला त्याच्यातले 85% मिळणार आहेत. येते फरक लक्षात. म्हणजे तुम्ही 2300चं विकल्यानंतर तुम्हाला 2000 रुपये त्याच्यातले मिळतात. सो हे काय ॲफिलिएट मार्केटिंग. कंपनीने स्वतःचा सगळा डेटा तयार करून ठेवलाय. ज्यांना हवे त्यांना फक्त सिरियल नंबर, युजर नेम, पासवर्ड आणि सॉफ्टवेअरचा ऍक्सेस महिनाभर द्यायचा. आणि अशा टाइप्स मध्ये आज इंडस्ट्रीज वर्क करतायत. सो आज काही इंडस्ट्रीज अशा आहेत की ज्या फक्त तुम्ही ईमेल साइन अप केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली टी शर्ट्स आणि ही कंपनी जर तुम्ही बघितली तर इथे डायरेक्ट $10 कॅश देतात. $10 म्हणजे अमाऊंट किती होतीये 700-800 रुपये. आणि हे जर तुम्ही बघितलं तर विदिन 1 आवर, ऍक्च्युली तो टॉपिक नाही आहे पण तो टॉपिक असता तर मी 1 आवर मध्ये तुम्ही सगळ्या जणांनी ऍटलीस्ट 2000 रुपीज अर्न केले असते. ओके, सो अशा टाइप मध्ये आहे. सो युडेमी एक पार्ट आहे, अर्निंग साठी बेस्ट पार्ट आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे, जे तुमचं कंटेंट आहे ते तुम्ही सेल आउट करू शकता. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की हा माझा युडेमीचा प्लॅटफॉर्म आहे. इथे $17 होता स्टार्टिंगला. हा प्रत्येक वेळेला 50ने वाढत गेला. सो साधारणतः $300 वगैरे पर मंथ इझिली येऊ शकतात तिथून. आणि तेच कोर्सचा कंटेंट ऑलरेडी मी तुम्हाला दिलेला आहे. सो इथे रिअल टाइम मध्ये सायबर फ्रॉड्स होत आहेत कसं काय ते आपण चेक करूया. फेसबुकला तुम्हाला ऍड दिसतीये. ऍड कशी आहे, स्पॉन्सर्स वाली ऍड्स असतात. स्पॉन्सर्सची ऍड असते ते तुमच्याकडून फक्त नाव, ईमेल आणि व्हॉट्सअप नंबर आणि लोकेशन मागतात.
जेणेकरून त्यांची कॉलिंगची सेल्सची टीम तुम्हाला कन्व्हिन्स करू शकते. पण हॅकर्स क्रिमिनलला पण एवढीच गोष्ट हवी आहे, आम्ही या ऑर्गनायझेशन्स कडून बोलतोय, पण तसं होत नाही. आजकाल काय होतंय, डायरेक्टली तुम्ही मोबाईलवरून जेव्हा गुगल पे, फोन पे यूज करतात तेव्हा ते आयडेंटिफाय करतात. तुम्हाला असं दिसतं, ज्या लोकांना लक्षात येत नाही ते त्याच्यावरती क्लिक करतात. क्लिक केल्या केल्या त्यांच्या गुगलच्या अकाउंटचे पैसे जे ते कट होतात. पण तो फ्रॉड आहे हे आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो किंवा कसं रिपोर्ट करू शकतो की जेणेकरून आपल्याला लक्षात येतं. तर आपण त्याच्यावरती क्लिक केलं तर इथे कुठल्याही प्रकारे ब्लू टिक नाहीये, व्हेरीफाय अकाउंट नाहीये आणि हे पेज जे आहे ते जस्ट क्रिएट केलेलं आहे. गुगल रिवॉर्ड्स हे दुसरं फेक पेज आहे. म्हणजे हॅकर्स क्रिमिनल्स आज काय करतात, सोशल मीडियावरती एक अकाउंट क्रिएट करायचं. अकाउंट क्रिएट केल्या केल्या त्याच्यावरती काय करायचंय, एक गुगल फेसबुक ऍड्स रन करायचे आहेत आणि त्या ऍड मध्ये समजा त्यांनी आय थिंक विचार करा 5,000 रुपयाची ऍड लावली आणि त्याच्या 5,000च्या ऍड मध्ये 2,000चं कूपन आहे असं सांगितलं. कोड एक्झिक्यूट झाला आणि 10 जणांनी 2,000 रुपये पे केले. सो 5,000 लावून त्याला किती आले, 20,000 आले, बरोबर. आणि त्यांनी तो अकाउंट त्या दिवशी बंद केला किंवा फेसबुकने तो अकाउंट सस्पिशियस म्हणून बंद केला, तरी 15,000चं प्रॉफिट एका दिवसाचं झालं. सो अशा ग्रोथनी सायबर क्राईम जे आहे ते वाढते. सो याच्यात एक्झॅक्टली जॉब स्कॅम्स आहेत ते कसे होत आहेत आणि ज्याच्यात स्टुडंट्स जे आहेत ते सर्वात जास्त कसे सफर होत आहेत ते इथे बघूया. ही केस नोकरी देतो असं सांगून 15 लाखाचा चुना लावलाय. 18 फेब्रुवारीची नाशिकचीच गोष्ट आहे. दुसरी केस, ऍक्च्युली हा माणूस जसा आहे ना तशी कंडिशन असते. तो प्ले झाला की तुम्हाला लक्षात येईल. तुमचा एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही डेटा एंट्रीचा जॉब करू शकता आणि लोकांना वाटतं की अरे हो खरंच आपण करू शकतो. पण तो जर जेन्युइन नसेल तर तो ट्रॅप मध्ये अडकतो. आणि आजकालचे स्टुडंट्स काय करतात, जॉब हवा म्हणून कॉलेजचं स्वतःचं टीओपी असतं, तिथे ते कॉन्टॅक्ट करतात, नाही करत पण त्याच्यासोबत सगळीकडे सेंड करून ठेवतात. सगळीकडे सेंड केल्यामुळे काय होतं, हॅकर क्रिमिनलला त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती 70 to 80% मिळून गेलेली असते. सो हॅकर त्याची माइंडसेट काय आहे, त्याच्याकडे काय काय स्किल आहे, तो कुठे फसू शकतो हे इझिली चेक करतात. मला कालच एका जणीचा फोन आला होता तिच्या आईचा की तिचं जस्ट इंजिनिअरिंग आता कंप्लीट झालेलं आहे आणि तिने असं डेटा एंट्रीचं बघितलं आणि त्यांनी सांगितलं व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड हवंय. तिने आधार कार्ड पाठवलं आणि नंतर सांगितलं की मला डेटा एंट्री नाही करायची. सो समोरच्यानी लगेच तिला फोनवरती फोन करायला लागले आणि ब्लॅकमेल करायला लागले की आम्ही तुझ्या अगेन्स्ट लीगल केस करू म्हणून. सो एकदा का तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन देऊन बसलात की ते तुमच्या मागे आरामात लागतात. त्यामुळे कधी आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन कधी कोणासोबत शेअर नका करू. आधार कार्ड जरी पाठवायचं असेल तरी आधार कार्ड मास्क म्हणून तुम्ही पाठवा. मास्क करून तुम्ही शेअर करू शकता. सो या कंपनीला सर्वात सोपं बघा, जॉब फ्रॉड्स आणि रिअल टाइमचे जॉब्स, डेटा एंट्रीज किंवा कशा टाइप मध्ये असतात. इथे जर तुम्ही बघितलं, कोणीतरी एक व्हॉलेंटियर मला पाहिजे, कोणी पण याल इथे. फक्त हा मेसेज काय लिहिलाय ना तो रीड करायचा आहे. कोणी चालेल. सो बघा, एखादी कुठलीही नवीन ऑर्गनायझेशन असेल तर ती नवीन ऑर्गनायझेशन तुमची लिंक्डइनची प्रोफाईल चेक करते आणि तुम्हाला सांगते की आमचं सॉफ्टवेअर जे आहे त्याला तुम्ही रिव्ह्यूज द्या. आणि जर तुमची प्रोफाईल जर चांगली असेल तर ते तुम्हाला त्याचे रिवॉर्ड्स देतात. हे एक्झाम्पल होतं
साधारणतः ही माझी लिंक्डइनची प्रोफाईल आहे आणि त्यानुसार आले होते. इथे जर तुम्ही बघितलं तर हे नाशिकचेच आहेत, कोणाला टार्गेट म्हणून नाही, रिअल टाइमच्या केसेसच तुम्हाला दाखवतो. रेल्वेत नोकरीला लावण्यासाठी. आता हा गंडा कितीचा घातलाय? जास्त दूरची केस नाही, नाशिकची केस आहे. तो शांतपणे एवढे बँकेत जरी ठेवला असता तरी बरोबर आहे. 1% जरी व्याज मिळाला तरी त्याला लाखभर मिळाले असते. सर्वात कमी 3% 3 लाख मिळाले असते. सो अशा टाइपचे फ्रॉड्स होत असतात. दुसरी आर्मीची भरती, मेसेज व्हायरल केला, सगळे पब्लिक इकडे आलं होतं. सो हे काही पार्ट्स आहेत. ओके, नोकरीचं आयडेंटिफिकेशन कसं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं. ओके, अजून एक तुम्हाला दाखवून देतो. इथे डेटा इंटिग्रिटी MD5 हॅश टूल आहे. इथे USB DVU नावाचा टूल आहे. हे नेटवर्क्स वरती कदाचित चालणार नाही. हे टूल कसं इम्पॉर्टंट आहे सांगतो. एक्झाम्पल HOD सर आहेत. HOD सरांच्या PC वरती एक्झामचे पेपर्स आहेत आणि कोणीतरी गेलं तिथे आणि एक्झामचा पेपर पेनड्राईव्ह लावून कॉपी करून घेतला. ओके, आणि HOD सरांच्या केबिन मध्ये CCTV नाहीये. सो HOD सर हे कसं आयडेंटिफाय करू शकतील? पेपर लीक झालाय, त्यांच्याचकडे पेपर होता, त्यांनी कोणाला शेअर केलेला नाहीये. सो आपल्याला काय करावं लागेल, सरांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जे असेल तिथे USB एनालिसिस करावं लागेल की त्यांच्या USB ला कोणकोणते डिव्हाइस कधी कधी आणि कुठून कुठून कनेक्ट झाले होते. सो त्याचं टूल आहे. तुम्ही त्याच्यावरती जस्ट डाउनलोड केलं, क्लिक केलं की ते एक्झिक्यूट होईल. मी चेक करतो इथे झालं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. हा जो पार्ट आहे हा बेसिकली लाईव्ह फॉरेन्सिक्सचा पार्ट आहे. हे बघा, मी डबल क्लिक केलं, तुमच्या सिस्टीम वरून कोणी कोणी अनऑथराइज ऍक्सेस केलेला आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं. हा कुठला डिव्हाइस कनेक्ट आहे, गेमिंगचा लॉजिटेकचा माउस कनेक्ट आहे, कुठलं व्हर्जन आहे, सिरियल नंबर काय आहे, त्याच्या सकट लक्षात येतं. तुमच्याकडे पेनड्राईव्ह आहे, एकाच कंपनीचा 4 GB चा पेनड्राईव्ह आहे, चारही टीचर्सकडे पेनड्राईव्ह आहे, पण तुम्हाला तुमच्या पेनड्राईव्हचा सिरियल नंबर माहिती नसतो. पण कुठल्या 4 टीचर पैकी कोणी कॉपी केलं होतं किंवा कोणाचा पेनड्राईव्ह लागला होता ते आपण त्या सिरियल नंबरवरून आयडेंटिफाय करू शकतो. सो अशा टाइप्स मध्ये आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. USB DVU, हा तुम्हाला लॉग इन पोर्टल मध्ये ते टूल दिलेलं आहे. हो, माय लास्ट सर्च. ओके, हे टूल पण एक इम्पॉर्टंट टूल आहे. एक डेमो स्ट्रक्चर केस सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक नील नावाचा मुलगा होता. ओके, आणि त्याचा फ्रेंड होता. त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर फर्स्ट इयर एन्जॉयमेंट साठी तो एका दुसऱ्या सिटीत गेला, गोव्याला गेला. एक्झाम्पल, गोव्याला गेला, बीच वरती गेला. फर्स्ट डे चांगला छान झाला. सेकंड डे मॉर्निंगला काय झालं, ज्याच्या सोबत गेला होता तो, फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती, तर सेकंड डे मॉर्निंगला ते दोघं बीच वरती गेले आणि बीच वरती गेले असल्यामुळे काय झालं, जी त्याची मिसेस होती तिने सांगितलं की मला थोडंसं काहीतरी खायला प्यायला हवंय, सो तू नारळ पाणी वगैरे घेऊन ये. हा बीच वरती होता, नारळ पाणी घ्यायला गेला. नारळ पाणी घेऊन जेव्हा रिटर्न आला तेव्हा बीच वरती कोणीच नव्हतं. सो काय सिच्युएशन असेल?
सो त्यांनी तिथल्या लोकल पोलीस वगैरेंना कळवलं, लगेच सीसीटीव्ही वगैरे अनालिसिस झाला आणि तिथे असं लक्षात आलं की तिथे टायडल वेव्ह आली, भरती झाली आणि भरतीच्या वेगात ती पाण्यात खेचली गेली. आता इथे काय होईल, थोड्या वेळाने तिची डेड बॉडी दुसऱ्या कॉर्नरला आली, सापडली, पंचनामा वगैरे सगळं झाला. रिस्ट्रक्चर केस सांगतोय तुम्हाला कसं होऊ शकतं ते. आणि त्याच्यामध्ये ही नॅचरल डेथ होईल का क्राईम होईल? नॅचरल डेथ. त्याच्यानंतर तिथे सगळं झाल्यानंतर तिथे फोरेन्सिक एक्सपर्ट गेला, त्यांनी रूम मध्ये काय बघितलं, रूम मध्ये काय बघितल्यानंतर तिथे लॅपटॉप दिसला. लॅपटॉप मध्ये त्यांनी टूल माय लास्ट सर्च आहे ते ओपन केलं, तिथे लक्षात आलं टुडेज टायडल वेव्ह टाइम. सो टुडेज टायडल वेव्ह टाइम हे कीवर्ड्स त्यांनी सर्च केलं होतं, त्यामुळे त्याला कुठली लिंक दिसली होती हे लक्षात आलं. तो पुरावा घेतला आणि ते जायच्या ते पाऊण तास आधीच. सो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स फक्त क्लिअर हिस्ट्री मधला तेवढाच पार्ट होता. सो तिथे बाकी काही फॉरेन्सिक्स करायला, हार्ड डिस्क सीज वगैरे करायची गरज नव्हती. काय क्राईम झालंय आणि त्याचा पुरावा केवढा आहे हा जर लक्षात आला तर केस तिथेच पटकन सॉल्व्ह होऊ शकतो. सो ही टूल्स छोटी आहेत पण ती वर्क कशी होतात ती तुम्हाला इथे लक्षात आली असते. ओके, हिस्ट्री क्लिअर केली असती तर, बरोबर, हिस्ट्री क्लिअर केली असती तर वेब ब्राउझरची हिस्ट्री गेली. मी काय सांगितलं, माय लास्ट सर्च. सो कीबोर्ड वरून काय टाईप लास्ट झालं होतं ते तुम्हाला दिसतंय. डिफरन्स सो छोटासा प्रोग्राम आहे, बरोबर. हे जे छोटेसे प्रोग्राम इझिली करता येऊ शकणार जे सिस्टीम मध्ये असलेल्या सिस्टीम फाईल्स आहेत, पण ते कुठे कसे उपयोग त्याचा होऊ शकतो तर ते एक पॉवरफुल टूल होऊ शकतं. ओके, हे बघा, हा एक अजून एक मी छोटासा प्रोग्राम दाखवतो तुम्हाला. ओके, हा प्रोग्राम मध्ये बघा मी तुम्हाला इथे काही फोटोज दिले. हे फोटो बघून कुठले लक्षात येतंय? काही कळू शकतंय? नाही. मी राईट क्लिक केले, दोन्ही फोटो सेव्ह केले आणि हे टूल जे आहे ते ओपन केलंय. या टूल मध्ये बघा पहिल्या फोटोला काही इन्फॉर्मेशन दिसतीये? काहीच नाहीये. दुसरा फोटो मी ओपन केला, ओके. हे प्रॉपर ऍक्च्युली एक्झिक्यूट नाही झालंय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण मगाशी इमेज फॉरेन्सिक्स बघितलं होतं, बरोबर. सो याच्यात काय आहे, इमेज मधला मेटा डेटा अनालिसिस करता येतो. सो हे दोन्ही फोटो जे आहे, पहिला जो फोटो आहे एक फोटो जो आहे त्याचं ऍक्च्युअल लोकेशन मिळेल आणि दुसरा फोटो जो आहे त्याचं लोकेशन स्पूफ केलंय. लोकेशन स्पूफिंग म्हणजे काय आणि कसं असू शकतं बघा. ड्रोन उडतंय, ड्रोनचा मॅप स्पूफ केला तर काय होईल,
ड्रोन ज्या एरियात लँड व्हायला पाहिजे त्या एरियात लँड नाही होणार, दुसरीकडे लँड होईल. बरोबर. सो या टाइप मध्ये सुद्धा करता येऊ शकतं. सो मॅप चा जो पार्ट आहे तो पार्ट आहे. ओके. अजून काही टाइप्सच्या क्राईम्स कसे होतात ते बघा. आता हा महाभाग हा काय करतोय, इंटर्नशिपचं सर्टिफिकेट आहे. काय केलंय त्यांनी, कॉम्प्युटरवरती तयार केलंय, त्याच्याकडे स्टॅम्प आहे, त्या स्टॅम्प त्यांनी स्क्रीनवरती मारलाय आणि फोटो काढतोय. ओके. सो कशा टाइप मध्ये होत असतात ते तुम्हाला रिअल टाइम ते दाखवते गोष्टी. लॉकडाऊनचे सगळे प्रकार होते. सो रॅन्डमली कॉल्स तुम्हाला येत असतील तर कसे येतात माहिती आहे, मेजर ऑटोमेटेड कॉलिंग सिस्टीम असतात किंवा त्याच्यानंतर दुसरे जे असतं ते व्हीओआयपी कॉलिंगची एक फॅसिलिटी असते. व्हीओआयपी कॉलिंगला जर तुम्ही गेलात तर असा फ्री कॉल्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला इझिली येऊ शकतात. व्हायरसेस वगैरे येतात. पासवर्ड सेफ सिक्युअर ठेवणं आवश्यक आहे. ओके. ही एक इम्पॉर्टंट केस आहे. मेजर लग्नाच्या वेळेला जसं सीव्ही तुम्ही शेअर करतात तसं ज्यांचं एज वाढतं आणि खूप क्रिटिकल कंडिशन होते तेव्हा जिथे मिळते तिथे पाठवा, व्हॉट्सअप वरून सर्क्युलेट करा, काही करून माहिती पाठवा आणि जोडीदार शोधा, अशी मोहीम चालू असते. पण काय सीन होतो तेव्हा बघा. ही टोटल केस जी आहे ती मला लक्षात आली होती. ओके. ही मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो कशी आहे. तुम्ही ईमेल ऍड्रेस यूज करतात नेहमी, तुम्हाला ओपन ईमेल्स माहिती आहे. ओपन ईमेल्स म्हणजे काय की जिथे तुम्हाला लॉग इन करायची गरज नाहीये. ओके. तो एक ईमेल ऍड्रेस आहे की ज्या ईमेल वरती तुम्ही तुमचे ईमेल्स मागवू शकता. तुम्हाला येणारे सगळे ईमेल तिथे येऊ शकतात आणि इम्पॉर्टंट ईमेल तुम्ही फक्त चेक करू शकता. मी आता इथे फक्त राहुल नाव टाकलंय एक्झाम्पल म्हणून. सो राहुलचा इनबॉक्स जो आहे तो ओपन झालाय. राहुलचा इनबॉक्स ओपन झाल्यानंतर राहुल कोणकोणत्या वेबसाईट्स वरती काय काय करतोय त्याची आपल्याला इथे डिटेल लक्षात आली. ओके. आता इथेच मी काय करतो, झालं अकाउंट. त्यांनी सोशल मीडियावरती अकाउंट काय नावाने काढलाय, मॅरेज ब्युरोच्या वेबसाईट्स वरती राहुल नावाने, आणि हा त्याचा मोबाईल नंबर आहे.
फेक आयडी तयार केला त्यांनी, आयडी पण तयार नाही केला, फेक ईमेल यूज केला की त्याला पासवर्डच नाहीये, कोणी याव इझिली ऍक्सेस करो आणि तो इझिली दिसतोय. तो तिथून काय करू शकतो पर्सन, तर त्या आयडी वरून त्याला पाहिजे म्हणजे 5 लाख 6 लाख पॅकेज असलेल्या लोकांना फसवून व्हर्च्युअली ट्रॅप मध्ये आणून पैसे उकळण्याचा प्रकार. सो अशा टाईपच्या ज्या केसेस आहेत त्या होत असतात. त्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती इझिली पकडली जाऊ शकते. हे बघा, वर्क फ्रॉम होम, सो जॉब फ्रॉड्स मी सांगितलं होतं तुम्हाला. पण रिअल टाइम्स मध्ये बघा, रिअल टाइम्स मध्ये तुम्हाला लिंकिन वरून जर रिक्वेस्ट आल्या, तुम्ही जर त्या ज्यांनी रिक्वेस्ट पाठवली ती जर प्रॉपर चेक केली तर तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात. ते जेन्युइन गोष्ट आहे. सेम सर्वे सॉल्व्ह करून पण तुम्हाला मिळतात आणि हे खूप फास्ट मिळतात ऍक्च्युअली. म्हणजे दिवसाला तुम्ही ऍटलीस्ट 4-4.5 हजार घेऊ शकता. टीपी याच्यात ऍक्च्युअली काय होतंय, तुमच्यापैकी किती जणांना किंवा तुमच्या ओळखीच्यांना अशी सवय आहे की फ्री वेळ असेल तर फक्त स्टेटस ऑन करून ठेवायचं. ओके, स्टेटस ऑन नाही करत, ओके काही हरकत नाही, फेसबुकचं स्क्रोलिंग ऑन करतात. तुम्हाला म्हणजे ही फॅक्ट आहे, तुम्ही दिवसातून 10 मिनिटं जरी यूज करत असाल पण फेसबुक असेल, ओपन करतात आणि स्क्रोल करतात. पण नेक्स्ट स्क्रोल कधी तुमचं थांबतं हे माहितीये? नाही. पण तुम्ही कधीतरी स्क्रोल करत असतात बरोबर. जेव्हा डोपामाइन रिलीज होतं आणि तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळते, त्या क्षणानंतर तुम्ही परत ते स्क्रोल करतात आणि अजून काय चांगलं मिळेल हे बघत कंटिन्यू तुमचा वेळ जो तो जातो. ओके, सो सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, डीपी वरती तुमचे छान छान फोटो असतील तर त्याची एक फेक अकाउंट क्रिएट होऊ शकतो. हा एक मेन मेसेज आहे. दुसरं, इमेजचा मिसयूज केला जाऊ शकतो. तिसरं, ओके, सिस्टीम माहिती आहे ही कुठली आहे. सो अशा टाईपच्या पण सिस्टीम्स असतात. ओके, तुम्हाला एक आयडिया लक्षात येईल की हे कशा टाईपची सिस्टीम आहे. सो लहान मुलं याला खूप इझिली ट्रॅप मध्ये अडकतात. सो त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, स्क्रीन टाइम एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्हाला लक्षात येणार नाही की लहान मुलांच्या जवळ जो मोबाईल असेल तर त्याच्या रेडियसचा प्रॉब्लेम, ब्रेन डेव्हलपमेंट वरती त्याला प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट, कानात हेडफोन वापरत असेल, लहानपणापासून वापरत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. कमीत कमी तो 35 ते 40 वर्षाचा होईल किंवा बहिरा झालेला असेल. जर मोबाईल तो जवळ घेत असेल तर दुसरा प्रॉब्लेम त्याला काय होणार आहे हेही सांगतो मी तुम्हाला. त्याचे डोळे खराब झालेले असतील 35 ते 40 वयाच्या वेळेला. ओके, याचं रिअल एक्झाम्पल तुमच्या सोबत किंवा तुमचे छोटे भाऊ बहीण जर असतील तर त्यांच्या सोबत काय होतंय. स्टेप 1 सांगतो, रात्री त्यांना 2-2:30 वाजता द्यायचं उठून. ओके, डायरेक्ट झोपेतून उठवायचं आणि त्यांना सांगायचं 2-3 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला आवाज ऐकू येत आहेत का. सो त्यांना त्यांच्या कानामध्ये नॉईज ऐकू येईल आणि जर ऐकू येत असेल तर ती त्यांची बहिरी व्हायची फर्स्ट स्टेप आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सायंटिफिकली आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही मोबाईल यूज करतात, मी पण सेशन चालू असताना बघितलं बरेच जण असे यूज करत होते. सो नेकला तुमचा पटकन प्रॉब्लेम होऊ शकतो. रिअल टाइम लॉकडाऊन इम्पॅक्ट, अंडर 18 आहेत. सो मगाशी जे मी टूल दाखवलं ते टूल्स अशा ऍप्सला किंवा वेबसाईट्सला उपयोगी आहे की जेणेकरून त्या वेबसाईट्सला जेव्हा ते युजर्स व्हिजिट करणार
तेव्हा जर त्यांचं फेस आयडेंटिफाय झाला आणि तो यंग नसेल तर तो इथून डायरेक्ट यंग असेल तर तो डायरेक्टली बॅन होईल. सो अशा टाइप मध्ये होतात. तुम्हाला लहान मुलं की लक्षात येतील. सो आत्ताच सरांनी सांगितलं होतं दागिन्यांचे फोटो टाकले त्यांच्या एक ओळखीचे कोणी होते त्यांनी आणि काय झालं होतं तुम्ही सांगा सर. नाही माझी बहीण सरकारी वकील आहेत हा तर तिच्याकडे ती केस आलेली होती. तर त्या केसमध्ये जेव्हा त्या चोरांना विचारलं गेलं आणि शेवटी फेसबुकनी एक आमच्याकडून रिक्वेस्ट केल्यानंतर 1 ते 1.5 तासाच्या आत रिस्पॉन्स द्यायला लागले होते फेसबुक. कारण फेसबुकला लक्षात आलं की हे आयडीज आहेत जे चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड होतीये ते ब्लॉक करण्यात मदत करतात. सो याच्यामध्ये खोट्या बातम्या होत्या, जातीच्या संदर्भातले जे द्वेष पसरवणारे मेसेज होते तसं कंटेंट होतं, शिवाय हिंसा होती, बनावट फेक आयडीज होते, चुकीच्या जाहिराती होत्या, ते डायरेक्टली बॅन करायला लागलं. सो लॉटरी, स्मार्टफोन या ज्या सगळ्या केसेस आहेत तिथे तुम्हाला लक्षात येतील की इथे जो मेसेजची लिंक असते ना ती लिंक सस्पिशियस असते आणि त्याच्यातलं टेक्स्ट आहे ते सस्पिशियस असतं. या सगळ्यांचे कोर्स जे आहेत ते माझेच आहेत. लॅपटॉप, रोजगाराचा फेक. आता ही ऍक्च्युली एक्झिक्यूट कसा होतात लिंक्सच्या ते आपण बघूया. मेसेज येतो, मेसेज ताज हॉटेल एक्झाम्पल आहे इथे, लिंक येते, हॉटेलचा काही संबंध नाहीये. स्टेप 1 3 प्रश्न विचारले जातात, प्रश्नांचे उत्तर दिले की लकी ड्रॉ येतो आणि लकी ड्रॉ नंतर जे ओपन होतं ते कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही जे गिफ्ट मिळालेले आहात हे हवस तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी काय करा व्हॉट्सअप वरती क्लिक करा. सो ऑटोमॅटिकली तो मेसेज जो आहे तो व्हायरल होतो तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये. सो डेटा कलेक्शन ही एक फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी आहे. बऱ्याच जणांना त्यांच्या घरी लकी ड्रॉचे कुपन्स येतात, तुम्ही या कंपनीचे जिंकलेले आहात, पण असे आले तर तिथे दिलेला जो कॉन्टॅक्ट नंबर असतो तो ऍक्च्युली कंपनीचा नसतो, तो फेक असतो. सो तुमचा डेटा कुठूनही लीक झालेला असेल, कुठूनही, आणि ज्याच्या घराचा ऍड्रेस असेल तर तुम्हाला घरी असे कुरिअर्स जे आहेत ते येतात. ही पण एक रिअल टाइमची केस आहे. जे परदेशात शिकायला जाणारे मुलं आहेत त्या मुलांना स्पेसिफिकली टार्गेट केलं जातं. एखादा व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून किंवा स्पेसिफिकली मुलाला असा फोटो येतो, ज्या मुलाला येतो तो दुसऱ्या कंट्रीत असतो, त्यामुळे तो त्याच्यावरती डाउनलोड करतो, क्लिक करतो, तिने सांगितलेल्या चॅटिंगसाठी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो आणि चॅटिंग करायला लागतो आणि ट्रॅपमध्ये अडकतो. सो त्या मुलाला जे आताचे करंटचे क्राईम्स आहेत ते काय आहेत की रॅन्डमली समोरच्या व्यक्ती जो क्रिमिनल आहे तो तुम्हाला एक काही सेकंदसाठी फोन करतो, तुमच्याकडून कळत अथवा नकळत तो फोन उचलला गेला की तुम्हाला त्या व्यक्तीला तुमचा फेस लक्षात येतो आणि तो स्क्रीनशॉट काढून घेतो किंवा व्हिडिओ एक 10-15 सेकंदाची क्लिप रेकॉर्ड करतो आणि समोर जे असतं ते न्यूड कॅरेक्टर असतं, बऱ्याचदा ते ऑटोमेटेड असतात ठेवलेले, बऱ्याचदा जेन्युइन रिअल्स पण असतात आणि ते क्लिप शूट करतात, ब्लॅकमेल करून पैसे घेतात. याच्यामध्ये पुण्याचे बऱ्याच रेप्युटेड ऑर्गनायझेशन्सचे टीचर्स 2017 पासून अडकत आहेत. ओके, आणि डायरेक्टर लेवलचे अडकलेले आहेत. बऱ्याच जणांनी पैसे 2-2, 3-3 लाख रुपये सुद्धा दिलेले. सो अशा टाईपच्या केसेस होतात आणि या खूप कॉमनली होतात. याच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय करू शकता? नाही, नंबर सेव्ह नसताना त्या व्यक्तीने रॅन्डमली तुमचा नंबर मिळाला, तुम्हाला व्हिडिओ कॉल आला, रिजेक्ट करायला पाहिजे, उचलला गेला. हे बघा, हे टूल आहे. फोन
तुमचा जो कॅमेरा आहे फ्रंट साईडचा तो ब्लॉक ठेवायचा. हे बघा फुल फ्रंट आणि बॅक, लॅपटॉप आणि डेस्कटॉप आणि मोबाईल या सगळीकडे पाहिजे की शटर येते जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हाच ऑन होईल. सो अशा टाईप. सो तुम्हाला कोणाला जर बघायचं असेल तर माझ्या लॅपटॉपला लावलंय, तुम्ही बघू शकता. काही याच्यात ॲटो असतं, याची किंमत 20 रुपये पडते. आता इकडे बघा, डिव्हाइस काय आहे, तो छोटस आहे, फक्त स्लाइड होणार आहे. तुम्हाला 20 रुपये इन्व्हेस्ट नसतील करायचे तर तुम्ही साधी टिकली लावू शकता. हा, पण ऍज अ हे सिक्युरिटी इंडस्ट्रीमध्ये बघा, हे टूल ऍज अ प्रायव्हसी गार्ड म्हणून विकायचं असेल तर कितीला विकलं जाईल? 600 ते 700 रुपये. फरक दोन्हीचा. सर्वात सोपं अजून पण केसेस बघा. महिलेचा फोटो, हा काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. कुठल्याही लेडीजकडे, कुठल्याही स्त्रीकडे, म्हणजे स्त्री तुमच्याकडे समजा कोणी पण 15 किंवा 20 सेकंद बघत असेल, म्हणजे 7 सेकंद पेक्षा जास्त, तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती लिगली केस करू शकता. त्याला कुठलाही पुरावा लागत नाही. 7 सेकंद. ओके. आता तिने सांगितलं बस. महिलेचा फोटो काढला, चोपला. ग्रुप सेक्स साठी ब्लॅकमेल केलं गेलं, 12वीची मुलगी आत्महत्या केली. सो अशा टाईपच्या केसेस होत असतात रेग्युलरली. ओटीपी शिवाय सायबर फ्रॉड्स होत आहेत. याच्यामध्ये ओटीपी शिवाय सायबर फ्रॉड म्हणजे काय कन्सेप्ट आहे? एक तर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहे, की ओटीपीची गरज नाहीये. दुसरं, वेबसाईटने सिक्युरिटी घेतलेली नाहीये, त्यामुळे विदाउट ओटीपी एंटर झालाय, किंवा हॅकरनी बग बाउंटी पार्ट बघितलाय, ओटीपी त्यांनी त्याच्या लेवलला टेस्ट केला आणि ट्रान्झॅक्शन केलं. कोविडचं लस होतं, कसला लोक आहे, लोगो कसला आहे, युट्यूब. सो युट्यूबर काय करतो बघितलं आपण मगाशी. सो युट्यूबला सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? युट्यूबरला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर येणाऱ्या ऍड वरून मला पैसे मिळतील. बाकी त्याचा फार काही उद्देश असू शकेल नाही ते सांगता येत नाही. ही तर बघितली आपण केस. कुठला फोटो आहे? सो सोशल मीडियावरती तुम्ही अत्यंत उपयोगी असा फोटो जर पोस्ट केला तर त्याच्यावरती पटकन अशी कारवाई होते. ओके, इम्पॉर्टंट फोटो आहे. सो म्हणजे कंप्लेंट करायची पण गरज नाहीये, फक्त तो फोटो सोशल मीडियावरती टाकून द्यायचा, कन्सर्न ऑफिसरला टॅग करायचं, बरोबर पटकन होऊ शकतो सॉल्व. रिअल केस आहे, तुम्ही सगळे ऐका. इंजिनिअरिंगचा 3rd इयरचा स्टुडंट, इथून वाढवता येईल का?
चुकीचा मेसेज. आम्ही बोलणार आलो आणि त्यानंतर तिने एक ईस्टर स्प्रिंग नावाची कंपनी आहे, तर तिने त्याबद्दल मला सांगितलं की अशी ईस्टर स्प्रिंग कंपनी ही त्याच्यामध्ये तू इन्व्हेस्ट केल्यावर तुझे पैसे थोडे डबल होतील आणि पर डेची सायकल असते, प्रोजेक्ट सायकल असते, सर्व असतं त्याच्यामध्ये. आणि मला ती कंपनी मी चेक केली कंपनी की स्प्रिंग ही कंपनी कशी ती सिंगापूरची होती, सिंगापूर हाँगकाँग ब्रांचेस होते देशात आणि त्यामध्ये सर्व सेम होतं, म्हणजे एक डुप्लिकेट कंपनी त्यांनी बनवलेली होती. तर मी चेक केल्यानंतर मला ही खरी कंपनी वाटली, त्यांनी जी सांगितलेली त्याप्रमाणे तिने सांगितल्याप्रमाणे मी पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यावर आणि त्यानंतर माझे पैसे पहिले स्टार्टिंगला तिने मला $500 दिले. त्यानंतर $500 किती दिले त्या मुलीने पैसे? किती झाले? $500 म्हणजे किती झाले? 35,000 विदिन अ 3-day फ्रेंडशिप. ओके, कुठल्याही प्रकारे अश्लील काम नाही, फक्त गप्पा मारून $500 तिने दिले आणि काय सांगितलं, मी काय करते तसं तू पण कर, तुझे पैसे डबल कर. ती ऍप्लिकेशन पण तिनेच सांगितलं. आता यांनी काय केलं, रिस्क फ्री. मी त्या प्रोजेक्टमध्ये इंटरव्ह्यू आलो आणि त्यानंतर ते $550 ते झाले. त्यानंतर मी ते पैसे तिला परत ट्रान्सफर केले आणि ती मला बोलली की तू इन्व्हेस्ट करू शकतोय असं आणि तुझे पण पैसे होतील. तर मी इन्व्हेस्ट केले. त्यानंतर माझे पैसे फ्रीज झाले, ते माझे लॉक होऊन गेले पैसे, तर मला विड्रॉ पण नाही करता येते आणि काहीच करता आलं नाही. तर मग त्यानंतर एक 5-6 दिवसानंतर एक ती जी कंपनीची मी चेक केली तर त्या कंपनीवर त्यांनी नोटीस दिलेली होती की ही springhk.com ही कंपनी फेक आहे. त्या कंपनीचा आम्ही बघतोय की त्याबद्दल त्या कंपनीला पकडण्याचा प्रयत्न करतोय, ट्राय करतोय आम्ही सर्व. तर तुम्ही तुमच्या इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. ओके, त्या मुलीने काय केलं होतं, ऑनलाईन इन्व्हेस्टमेंटची जी कंपनी आहे ना, तर सेम ऑनलाईन इन्व्हेस्टमेंटची कंपनीची रिप्लिका वेबसाईट तयार केली होती आणि तिथे ती पैसे अडकवायला लावत होती. सो ऑटोमॅटिकली काय झालं, बऱ्याच जणांनी पैसे इन्व्हेस्ट केले. ते इन्व्हेस्ट करण्यासाठी स्टार्टिंगला ती मुलगीच द्यायची. सो ती मुलगीच वाढवत असेल किंवा त्यांची काय टीम असेल ती वाढवत असेल आणि नंतर ते मुलं परत त्यांना देऊन टाकायचे. या मुलांनी 1 लाख, 2 लाख, 3-3.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. वाढतायत पैसे. 2 आठवड्यानंतर ते असेच बरेच वाढले आणि नंतर अकाउंट फ्रीज झालं आणि वेबसाईट बॅन झाली. कारण ओरिजिनल वेबसाईटला लक्षात आलं की ही ओरिजिनल आहे, ही फेक आहे, आपल्यासारखं कोणीतरी स्पॅमिंग ऍक्टिव्हिटी करत आहे. सो इंटरनॅशनल लेवलवरती असे फ्रॉड्स नॉर्मल यंग स्टुडंटला सुद्धा ट्रॅपमध्ये अडकवतात आणि हे जास्त दूरचे नाही, आपल्यासोबतचेच आपले स्टुडंट्स असतात. भारतातले नोडियामधून प्रकटले गेले 12वी पास ने 200 लोकांना चुना लावून 20 करोड कमवले. 12वी पास, इंजिनियर नाही, कॉम्प्युटरचं काही नॉलेज नाही, सर्वात सोपं. सो अशा टाईपचे फ्रॉड जे आहेत ते होतात. ओके, कोणाला काही विचारायचं आहे अजून? हा, ओके, तो पॉइंट होता ना. सर्वात सोपं बघा, ऑनलाईन प्रोफाईल स्ट्रॉंग करण्यासाठी तुमची सोशल मीडियावरती जी माहिती आहे ती सगळी जेन्युइन पाहिजे. तुमच्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्स तुमच्या न राहता इतरांनी त्या प्रमोट केलेल्या पाहिजे. ओके, नाही लक्षात आलं? सर्वात सोपं एक्झाम्पल आपण बघूया. तुम्ही सगळ्यांनी आता माझा एक फोटो काढा मोबाईलने आणि तो फोटो तुमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती टाका. टुडेज अटेंड द सेशन सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून दिसेल आणि त्याच्यात कुठला चांगला पाठ वाटला तो पाठ प्रत्येकाला वेगळा वाटलाय
तो जो तुम्हाला चांगला वाटला तो तुम्ही मेन्शन करा. #tanmay.pro. सो ऑटोमॅटिकली रँकिंग काय आलं, tanmay.pro आलं. सगळ्यांकडून एकच इन्फॉर्मेशन एका प्लॅटफॉर्मवरती अपलोड झाली आहे, ट्विटर, फेसबुक जी आहे, आणि त्यांना ती लक्षात आली आहे काय इन्फॉर्मेशन आहे. सो प्लॅटफॉर्मला रेकग्निशन मिळतंय, प्लॅटफॉर्मला लक्षात येत आहे कोणाची आयडेंटिटी आहे. सो प्लॅटफॉर्म्स तुमची आयडेंटिटी बिल्ड करायला सपोर्ट करतात. तुम्ही हॅशटॅग्स यूज करताय, तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. रेग्युलरली सोशल मीडियाच्या पोस्ट करतात, तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. किंवा मोस्टली कसं आहे ना, जर तुम्ही गेस्ट स्पीकर म्हणून कुठे जात असाल किंवा तुमचे स्टुडंट्सला जरी तुम्ही सांगितलं, तुमची माहिती तुम्ही टाकण्यापेक्षा इतरांनी तुमच्याबद्दल टाकायला पाहिजे, जे पॉझिटिव्ह आहे, तर तुमचं ग्रोथ पटकन होतं. दुसरं अजून एक दाखवतो मी तुम्हाला कशा टाईपमध्ये असतं. मी फेसबुकला लॉग इन करतो. इथे सोशल मीडियावरती तुमचं ब्रँडिंग होण्यासाठी तुमचे पेजेस असू शकतात. ओके, तुम्हाला माहिती आहे हे कोण आहे? केतकी नारायण. ओके, सो स्ट्रॉंग ब्रँडिंग जर हवं असेल तर तुमच्या आयडीला ब्लू टिक पाहिजे. ओके, जेन्युइन ब्रँडिंग. नाही, माझं नाही आहे, मी ॲडमिन आहे. नावाच्या पुढे बघा ब्लू टिक. सो हिच्या नावाने फेक आयडी जरी क्रिएट झाले तरी हिचा जेन्युइन आयडी कुठला आहे? हाय. सो ॲज अ सिक्युरिटी एक्सपर्ट तुम्ही असं कन्सल्ट करू शकता. टार्गेट ऑडियन्स काय काय असू शकतो? सांगतो ना मी करिअर कसं असू शकतं ॲज अ सायबर सिक्युरिटी ते सांगतोय. सोशल मीडियाचा एक प्रोजेक्ट घेणं, सोशल मीडियाचे प्रोजेक्ट्स घेणारे, सोशल मीडियाचे सर्व्हिस देणारे असतात, पण त्यांच्या अकाउंटवरून काही स्पॅमिंग किंवा काही ऍक्टिव्हिटी होऊ नये म्हणून तुम्ही कन्सल्टेशन देऊ शकता. ओके, सर्वात जास्त टार्गेट ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, ज्यांचं एंगेजमेंट जास्त आहे, ज्यांचे अकाउंट्स ब्लू टिक वाले आहेत, त्यांना सर्वात जास्त इंटरनॅशनल लेवलला टार्गेट केलं जातं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची. जर आपलं पेज एंगेजमेंट असेल किंवा आता हिचे जर फॉलोअर्स बघितले तर 6000 आहेत फक्त, पण एंगेजमेंट जर बघितलं इथे 11च लाईक्स वगैरे आहेत. सो इंटरॅक्शन कमी आहे. पण पेजेस जर तुम्ही बघितले रिव्ह्यू पण कमी आहेत. ओके, हा डॅशबोर्ड आता ऑफ आहे इथला, पण जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड मध्ये जाल तेव्हा ऍक्च्युली तुम्हाला एंगेजमेंट दिसेल. जर एंगेजमेंट तुमची 30,000 40,000 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या पेजला ब्लू टिक येतो. एंगेजमेंट तुमच्या प्रोफाईल वरून काही करा, तुम्ही पोस्ट करा, नका करू, किंवा पोस्ट करत असाल तर एंगेजमेंट वाढायला पाहिजे, तुमचं जेन्युइन कंटेंट असायला पाहिजे. सो तो एक पार्ट होऊ शकतो. तुमचा आयडी सिक्युअर करण्यासाठी काय करायला पाहिजे तर फेसबुकचं ऑथरायझेशन तुमचं झालं पाहिजे. तुमच्यापैकी किती जणांच्या घरी फेसबुक कडून ऑथरायझेशन आले कोणाच्या घरी? ओके, सर्वात सोपं सांगतो तुम्हाला. इकडे बघा, फेसबुकच्या सेटिंग मध्ये, प्रायव्हसी सेटिंग्स मध्ये
अकाउंट सेटिंग आयडेंटिटी कन्फर्मेशन जे आहे ते तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुमचं इथे पर्सनल आधार कार्ड किंवा कुठलाही ॲड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करावं लागतं. ते एकदा का अपलोड तुम्ही केलं की तुमच्या घरी एक नोटिफिकेशन येतं फेसबुक कंपनीकडून. ते कंपनीकडून व्हेरीफाय झालं की तुमचाच तो आयडी आहे हे प्रायमरी लेवलला कन्फर्म होतं. ओके, सर्वात सोपं सांगतो. तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही कॅमेराने फोटो काढून ठेवलाय, व्हॉट्सअप यूज करतात, व्हॉट्सअपला फिंगरप्रिंटचा ऍक्सेस आहे, तुम्ही फेसबुक यूज करतात, आधार तुम्ही काढलेला आहे, आधारला एकदाच ऑथरायझेशन दिलंय, व्हॉट्सअपला डेलीचं अपडेट मिळतंय फिंगरप्रिंटचं. सो मार्क झुकरबर्ग कडे तुमचा डेलीचा अपडेट जातोय. सो तुमचा स्टेटस वरून, तुमचं कम्युनिकेशन वरून तुमची व्हॉट्सअप आणि फेसबुक चेक करायला त्याला किती वेळ लागणार आहे. सो ऑलरेडी तुम्ही 2 वर्षांनी कसं दिसणार याचं AI फिल्टर्स ऑलरेडी आहेत. सो तो तुमच्या बिहेवियर पॅटर्ननी अनालिसिस ऑलरेडी करू शकतो. आणि जर तुम्हाला आणि ऑलरेडी ठीक आहे तुम्ही म्हणतात की नाही पाठवायचं, ओके, त्यांना जर फेसबुकला नाही पाठवायचं तर तुमचाच युजर आयडी पासवर्ड असलेला फेसबुकचा आयडी, इन्स्टाचा आयडी तुमचा आहे, तुम्ही कसं प्रूव्ह कराल? काय प्रूफ आहे तुमच्याकडे? तुमचा युजर आयडी पासवर्ड तुमच्या मुलाकडे किंवा आय थिंक कुठल्याही थर्ड पार्टी पर्सन कडे गेला तर तो आयडी ऍक्सेस करतोय, तर ते तुम्ही कसं सांगू शकाल हा आयडी माझा आहे? त्याचं काहीतरी तर आयडेंटिफिकेशन पाहिजे. सो जर तुम्ही पहिल्यांदा पाठवलेलं असेल, अकाउंट वरती काही ऍक्टिव्हिटी झाली तर तुम्ही काय करू शकता, फेसबुकला पाठवू शकता अकाउंट वरती सस्पिशियस ऍक्टिव्हिटी झाली आहे. सो फेसबुक परत तुम्हाला तुमचे आयडी कार्ड विचारतो, तेव्हा तुम्हाला तुमचं आयडी कार्ड आणि तुम्ही स्वतः असे धरून उभं राहावं लागतं, लाईक व्हिडिओ त्यांना शूट करून पाठवावं लागतो, मग तुमचा आयडी ऍक्टिव्हेट होतो. पण समजा तुम्ही ते प्रिकॉशन घेतलंच नसेल तर मग तो अकाउंट लॉक होऊन बसतो, मग बऱ्याच जणांची रटरट होते. केस कधी होते क्रिटिकल? घरातले आजी आजोबा असतात, लास्टचा फोन, त्यांचे बँकचे डिटेल्स त्यांनी FD पॉलिसीज करून ठेवलेले असतात, त्याचा युजर नेम पासवर्ड माहिती नसतो मोबाईलचा. अशा केसेस असतात की कुठल्याही कंडिशन मध्ये त्या मोबाईल ओपन करायचा, त्यांच्या शेवटच्या मेमरीज हव्यात पण मेमरीचा ऍक्सेसच घेता येत नाही. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहेत काय विचारायचे? ओके, लास्टचा पार्ट मी तुम्हाला दाखवतो, फक्त फिंगरप्रिंट्स काय असतं, कशा टाइप मध्ये असतं, आणि आपण थांबूया. एक 5 मिनिट. बेसिकली हे गॅजेट आहे, एक डिटेक्टर आहे. रूम मध्ये किंवा कुठल्याही एरियामध्ये स्पाय गॅजेट समजा जर असेल, स्पाय कॅमेरा असेल, स्पाय बग असेल, स्पाय माईक असेल, CCTV वगैरे असतील, तर हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. हे एकदा आपण ऑन केलं, इथे मोड दिसतो आपल्याला, वायफायचा आहे का अजून कुठला आहे, ब्लूटूथचा आहे, असं सेन्सर्सचं, आणि इथून आपण चेक करू शकतो. सो इथे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असल्यामुळे ते लगेच डिटेक्ट होतं. CCTVचंही होईल. सो मोस्टली हे गॅजेट कुठे आणि कधी युजफुल होतं तर ब्लॅक तुम्ही रूम असते ती करायची असते, पूर्ण काळोखामध्ये जेव्हा तुम्ही या टाइप मध्ये असं चेक करता,
म्हणजे जेव्हा पूर्ण लाईट घालवली हा प्रकाश दिसतोय तुम्हाला रेड वाला. सो मी जेव्हा सीसीटीव्ही वरती नेईल ना तेव्हा सीसीटीव्हीच्या लेन्स मधून रिफ्लेक्ट होईल. सो आपण स्पाय कॅमेराज वगैरे असे या टाइप मध्ये इझिली आयडेंटिफाय करू शकतो. हे काळोखामध्ये एकदम इझिली आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. सो स्पाय गॅजेट्स आपण इझिली डिटेक्ट करू शकतो कुठल्याही एरियामध्ये असू. लाईट बंद करायचं नाही तरी प्रोजेक्ट बघायचं असेल तर करा. प्रोजेक्टरची गरज नाही. करायचं असेल तर तुम्ही बघा. ओके हा इथलाही बंद करा. दिसतंय तुम्हाला? नसेल दिसत ना तुम्ही या साईडने हा दिसतंय. सो म्हणजे तुम्हाला मी तरी जवळ आहे तुम्हाला तिथून लक्षात येत आहे स्पाय गॅजेट्स. ओके काका तुम्हाला दिसतंय छोटासा डॉट. सो तुम्हाला लक्षात येऊ शकेल या एवढ्या रेडियस मध्ये मी फक्त इथे स्टार्ट केलंय गॅजेट आणि तिथे दिसतंय. सो सेम याच टाइप मधून आता मी हे फक्त फिरवतो तुम्ही चेक करा अजून पुढे दिसतंय का. रिफ्लेक्टर्स कुठे कुठे आहेत असू शकतात ते रिफ्लेक्ट होत आहेत बघा. सो होम ऑडिट जेव्हा करायचं असतं कोणाच्या क्लिप्स वगैरे व्हायरल्स वगैरे झाले असतील तर त्यावेळेला अशा टाइप मध्ये गॅजेट्सचा यूज होतो. सो वायफाय असेल ऑडिओ बग्स असतील तर ते आपण इझिली फाइंड आउट करतो. ओके नेक्स्ट पार्ट तुम्हाला दाखवतो. काय काय टूल आवश्यक असतात. ओके हे साधं बिंग आहे. सो असे यूज नसतात करायचे. काय नाही करायचं म्हणून मी हे ऍक्च्युली आणलंय. यूज करताना सेल ओके सेल ऑपरेटेड बिंग यूज करायचे जेणेकरून जेव्हा तुम्ही स्कॅन करताय तेव्हा इथे एलईडीज आहेत. हे एलईडीज लागतात आणि आपण ऑन ऑफ करून जो ऍक्च्युली पार्ट बघणार आहोत तो बघणार आहे. सो जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरून फिंगरप्रिंट्स कॅप्चर करणार तेव्हा तिथे असलेलं जी पावडर टाकतो ती इझिली येऊन प्रॉपर येण्यासाठी हा एक पार्ट आहे. दोन टाईपचे फिंगरप्रिंट्स असतात. एक फिंगरप्रिंट्स आपण घेतो स्वतःहून म्हणजे मी थंब मारला आणि आधार नाही व्हेरिफिकेशनसाठी हा अंगठा याच व्यक्तीचा आहे त्याच्यासाठीच असतो. आणि दुसरं आता हा माईक आहे. या माईक वरती माझे फिंगरप्रिंट्स तर आहेतच पण माझे नसताना अजून कोणाचे हे फाइंड आउट करायचे असतील तर याच्यावरून फिंगरप्रिंट्स घ्यायचे असतील तर आपल्याला पावडर लागते. सो बेसिकली तुम्ही बेबी पावडर जर यूज केली एकदम फाईन असते ती आणि त्याच्यानंतर एक ब्रश. सो एवढेच इक्विपमेंट्स असतात. तुमचा कॅमेरा असल्याचा चांगला असतो त्यामुळे तुम्ही कॅमेरा वरती पण क्लिक करून घेऊ शकता जेव्हा एकदा तुमच्याकडे फिंगरप्रिंट आल्यानंतर. सो इमेज आयडेंटिफिकेशन झूम करून इझिली आपण करू शकतो. आता दोन्ही ठिकाणचा आलेला फिंगरप्रिंट्स आपण कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो तर हा माझ्या हातात एक पेपर आहे. ओके सो तुमचा फिंगर सगळ्यांचा जरी बघितला तरी 1 इंचापेक्षा जास्त मोठा नसतोच त्यामुळे हे एक सर्कल असतं. तो फिंगरप्रिंट्स कॅप्चर झाल्यानंतर
आपण याच्यावरून कॅप्चर करतो आणि तो लावून देतो. सो अशी प्रोसेस असते. कोणाला बघायचं आहे, जो बघायचा असेल तर तुम्ही सांगा, आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती ठेवू, हा कॅप्चर करू, नंतर तुम्ही घेऊन जा. बघायचं असेल तर बघूया. तुम्हाला फोटो कसा काढायचा आहे तर मी सांगितलंच, 90 डिग्रीज आणि त्या टाईपमध्ये. सो या टाईपमध्ये करतात. जेव्हा रिअल टाईममध्ये करतात तेव्हा त्यांच्यासोबत एक लॉग शीट पण असतो, लेफ्ट राईट साईडचा, म्हणजे किती हाताचे टसे आहेत आणि किती कोणाचे आहेत आणि कुठल्या लोकेशनवरून घेतले, म्हणजे सस्पेक्टेड पर्सनचे आणि क्राईम सीनला मिळाले, आणि मग नंतर ते मॅच मेकिंग करतात. आलंय लक्षात का? मीच माझ्या दाखवून करून बघायचं तुम्हाला. तुम्हाला थोडंसं पुढे यावं लागेल बघायचं. बघायचंय? इथले लाईट लावून द्या आता, कारण आता लाईट लागतील. हा मागचे बटन दाबा ना सर. सगळे बटन चालू करा. ओके, तुम्हाला जर बघायचं असणार कोणाला तर त्यांनी पुढे या, कारण तुम्हाला तिथून काहीच नाही दिसणार. ओके, बस. ओके. आता याच्यावरती आहे, समजा मी काय केलं, थोडीशी पावडर घेतली, बेबी पावडर. ओके, हे आपण जस्ट असं लावतो. आता इथे जर तुम्ही बघितला तर तो प्रॉपर फिंगरप्रिंट आलेला. हां, ओके. हां, याच्यात बघा. माझे पण मला ओळखून आहे.